नमस्कार, मी भारत पाटील. द युनिक फाउंडेशनच्या कोविड-19 लॉक अनलॉक ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रामध्ये किशोर दरक सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वजण जाणतो की कोरोना काळामध्ये शिक्षण दुसऱ्या साथीची गोष्ट आणि एकूणच आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे कोरोना काळातील शिक्षण दुसऱ्या साथीची गोष्ट या विषयावर किशोर दरक सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपले जर का काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण इथल्या चॅटबॉक्स मध्ये जर का टाकलेत तर मग नंतर त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. किशोर दरक सरांना आपण सर्वजण ओळखतो की शिक्षण क्षेत्रातील कळीच्या प्रश्नांवर मांडणी करणारे ते मुख्य संशोधक आहेत. शालेय अभ्यासक्रम, शिक्षण, भाषा, समाजकारण व राजकारण या विषयावर देखील त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण सरकारी शाळांचा दर्जा याविषयीची होणारी ओरड, सरकारी पातळीवरची अनास्था आणि काही अलीकडच्या वर्षांमध्ये जे काही नवीन प्रयोग आपल्याला दिसतोय किंवा परिणाम दिसतोय तो की खासगी शाळांकडनं पुन्हा काही विद्यार्थी हे सरकारी शाळांमध्ये गुणवत्तेच्या कारणासाठी वळताना आपल्याला दिसत आहेत. या विषयावरच्या एका राज्यव्यापी प्रकल्पाचे ते मुख्य समन्वयक देखील आहेत. मी किशोर दरक सरांचं युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार आणि युनिक फाउंडेशनचे आभार मानतो मी. या निमित्ताने जी व्याख्यानमाला सुरू आहे आणि बरीच मोठी यादी इथं व्याख्यात्यांची आहे. उत्तम व्याख्यानं झालेली आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असतीलच. माझं अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ ऑफ आहे आणि मी फक्त ऑडिओ फॉर्म मध्ये आपल्या समोर असेन, पण अर्थात बघण्यासारखं माझं प्रेझेंटेशन आहे ते मी दाखवतोच आहे. त्यामुळे आपण सुरू करू आणि मध्ये काही प्रश्न असतील तर आपण कसं करणार आहोत? भरत शेवटी घेणार आहोत का मध्ये पण काही करायचं आहे? शेवटी घेऊयात, म्हणजे एकदा शेवटी घेऊयात आपण. फक्त एक गोष्ट अशी आहे की मध्ये 2-3 ठिकाणी मी काही चित्र दाखवतोय आणि त्या चित्रांना मला एखाद दुसरा रिस्पॉन्स कोणी जर दिला तर बरं राहील. कशाचं चित्र आहे किंवा काय अशा अर्थाने. तर आयदर कुणी अनम्यूट करून तो रिस्पॉन्स देऊ शकेल किंवा मला वाटतं कुणी टेक्स्ट बॉक्स मध्ये पण लिहिलं तर चालेल. येस. हा, आणि फेसबुकवरचे क्वेश्चन्स काय करणार आहे नंतर? फेसबुकवरचे क्वेश्चन्स मी इथे चॅट बॉक्स मध्ये टाकतो तुम्हाला किंवा मग सांगतो मी नंतर वाचून. ओके, एक मिनिट, मला आता स्टॉप शेअर करून प्रेझेंटेशन शेअर करायला लागेल. ओके, हे दिसतंय का सगळ्यांना? येस सर. ओके, हा, तर आपण सुरू करूयात. आणि मला मात्र आता माझं स्क्रीनच दिसत राहणार आहे माझ्यामध्ये. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. कोरोना काळातील शिक्षण दुसऱ्या साथीची गोष्ट असं मी टायटल दिलेलं आहे माझ्या आजच्या या प्रेझेंटेशनचं, आजच्या व्याख्यानाचं. ती दुसरी साथ काय आहे त्याच्याविषयी मला जास्ती बोलायचं आहे. आणि कोरोना काळातलं शिक्षणाच्या विषयीचे अनेक इतर मुद्दे गेल्या 2-3 महिन्यांमध्ये माध्यमांमध्ये, मराठी, इंग्रजी आणि जगभरातल्या भाषांमधल्या माध्यमांमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. त्या मुद्द्यांकडे थोडं मी कमी वेळ देईन आणि मी ज्या दुसऱ्या साथीविषयी बोलतोय त्या दुसऱ्या साथीकडे मी जास्ती फोकस करून बोलणार आहे, असा माझा एकूण प्लॅन असणार. कोरोना काळातील शिक्षण आणि सद्यस्थिती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः डिसेंबर पासून ही जागतिक साथ उद्भवली आहे आणि संपर्कातूनच आपण आजारी पडत असल्यामुळे संपर्क टाळण्यासाठी संपर्काच्या जेवढ्या काही साईट्स आहेत त्या सगळ्या बंद ठेवण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असलेला दिसतोय. आणि म्हणून खरं आपण सगळे लॉकडाऊन मध्ये अडकलो. अशा पद्धतीचं लॉकडाऊन करणं गरजेचं होतं का? भारतामध्ये या लॉकडाऊनने काय झालं याच्याविषयी भरपूर चर्चा झाली आहे. इथं या व्याख्यानमालेत पण काल मला वाटतं दिलीप चव्हाणांचं व्याख्यान झालं. आधी विजय कुंजीर बोलले मजुरांविषयी, माधुरी दीक्षितांचं माध्यमांविषयीचं होतं. त्यामुळे या काळात किंवा डॉक्टर अनंत फडके तर कोरोना साथीविषयीच बोललेले आहेत. तर त्या पण डिटेल्समध्ये मी आत्ता जाणार नाही. पण आपण लॉकडाऊन मध्ये अडकून पडलोय आणि त्यामुळे शिक्षणाचा फार आपला मोठा खोळंबा झालाय असं एक साधारणतः चित्र आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ सगळी कॅम्पसेस म्हणून जे काही यंत्रणा आहे ती सध्या पूर्णपणे बंद आहे. आणि ती या लेवलला बंद आहे की कुठल्या एखाद्या दूरच्या गावामध्ये अडचण नाही असं बघून पण एखाद्या शाळांच्या प्रमुखांनी
शाळा सुरू केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे. इतक्या लेवलपर्यंत ते बंद आहे. आणि ते बंद असल्यामुळे प्रश्न असा आहे, की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलेलं आहे. अशी एक मोठी भावना सध्या आपल्या समाजामध्ये दिसते. आणि ही भावना फक्त आपल्या समाजामध्ये असं नाही, संबंध जगभरात सध्या असं चर्चा सुरू आहेत, की विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक नुकसान व्हायला लागलेलं आहे. कारण शाळा, महाविद्यालय बंद आहेत. आपली मुलं मागं पडणार आहेत हे एक आपल्यावरती सगळ्यांवरती प्रचंड दडपण आहे. म्हणजे मी त्याला मागं पडण्याला कोट टाकलंय आणि शैक्षणिक नुकसानच्या पुढे पण माझ्या स्लाइडमध्ये प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. त्याची कारणं आपण नंतर चर्चेमध्ये घेऊ जमलं तर. आत्ता मी त्याच्यावर फार भर देणार नाही. पण बालवाडीमध्ये असलेलं पण मूल मागं पडतंय आणि ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असलेला यंग स्टुडंट पण मागे पडतोय. हा जो सेन्स आहे तो सेन्स मात्र मला आपला फार चमत्कारिक वाटतोय, की ही भावना फार तीव्र आहे. विशेषतः शिक्षित पालकांमध्ये फार तीव्र भावना आहे, की आपली मुलं मागं पडतायत. आणि इनफॅक्ट त्यामुळे ऑनलाईन बालवाड्या, अंगणवाड्या पण सुरू झालेल्या आहेत. ऑनलाईन काय म्हणूयात आपण क्रेश म्हणा किंवा ऑनलाईन पाळणा घरं ही सगळी पण ऑनलाईन फॉर्ममध्ये आलेली आहेत. म्हणजे मुलं घरांमध्ये बसली आहेत, ती त्या पाळणा घरांमधल्या मुलांना एकमेकांना पाहू शकतायत. असे पण काही नमुने आपल्याला दिसतायत. आणि या सगळ्यांमध्ये मुलं मागं पडण्याचं फार प्रौढांवरचं दडपण आहे. म्हणजे मी टाटा ट्रस्टमध्ये काम करतो आणि माझी एक कलीग मला काल दिल्लीतला अनुभव सांगत होती, की तिची मुलगी 2रीत आहे. 2रीच्या मुलांना त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी 1-2 ही संख्या लिहून मांजर काढायला शिकवलं आणि एका मुलीला ते जमत नव्हतं. तर मध्ये तिच्या पालकांनी इंटरव्हेन्शन करून थांबवून, आता माझ्या मुलीला हे 2 काढता आलं नाही कारण आमचं इंटरनेट बंद पडलं होतं आणि म्हणून तुम्ही पुन्हा शिकवा अशी मागणी केली होती. म्हणजे मी हे उदाहरण यासाठी देतोय, की अ, अ, मुलं मागं पडतायत हा जो सेन्स आहे आपला तो फार तीव्र आहे. तो सेन्स कशामुळे आहे याच्याकडे आपण नंतर येऊया. बाय द वे मी उल्लेख केला मी टाटा ट्रस्टमध्ये काम करतो. मी तिथे शिक्षण विभागात व्यवस्थापक म्हणून काम करतोय. पण मी जे काही बोलतोय ते सगळं माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्याचा टाटा ट्रस्टचा तसा संबंध नाहीये. हे केवळ एक डिस्क्लेमर द्यायचं आहे मला म्हणून मी सांगतो. खाजगी पुरवठादारांची स्थिती पण जरा दोलायमान झालेली आहे आणि मी पुरवठादार हा शब्द मुख्यतः शाळांसाठी वापरलाय सध्या. नंतर पुरवठादार वेगळे असणार आहेत. खाजगी पुरवठादारांची स्थिती दोलायमान अशासाठी, की लोक सरळ-सरळ असा हिशोब करतायत, की आम्ही जर शाळेत येणार नसू तर पैसे कशाचे द्यायचे? पगार तुम्ही शिक्षकांना कुठून करून द्या? आणि खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळा ज्या आहेत, तिथल्या शिक्षकांची परिस्थिती खरंच बिकट झालेली आहे. म्हणजे त्यांना शाळा म्हणतात, की जर मुलं नसतील तर आम्ही पगार देऊ शकणार नाही आणि जर पगार देऊ शकणार नसू आपण तर शिक्षक काम करणार नाहीत. मध्यंतरी बातम्या पण आल्या होत्या आंध्रामधल्या कुठल्या शिक्षकांनी रस्त्यावरती फळं विकायला सुरू केली आहेत आणि इडली विकायला सुरू केली आहे. अशा प्रकारची. किंवा काही एक 3-4 आठवड्यांपूर्वी मला वाटतं मी एक आर्टिकल यूएसएच्या संदर्भात वाचलं होतं. जिथं विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीच हा प्रश्न उपस्थित केलाय, की आम्ही आता विद्यापीठात येणार नाही तर पैसे कशाचे घेता? आमची ट्युशन फी पण एवढी देऊ नका, जेवढी तुम्ही घेताय. अमेरिकेत तुम्हाला माहिती असेल, की शिक्षण फार महाग आहे. अति महाग असतं खाजगी विद्यापीठांमध्ये तर. आणि त्यामुळे तिथे पण परिस्थिती फार दोलायमान व्हायला लागलेली आहे, असं दिसतंय. चॅटवरती काही मुद्दे आले असतील आणि आवाज वगैरेच्या संदर्भातल्या सूचना असतील तर कृपया कुणीतरी माईक ऑन करून मला सांगा. तर येतोय आवाज येतोय. अ, प्राप्त परिस्थितीत आपलं शासन, प्रशासन, सरकार खूप असे आमन-धक्क्याचे निर्णय घ्यायला लागलेले आहेत हे मात्र मला दिसतंय क्लिअरली. आणि आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय म्हणजे मला दिसतंय असं म्हणण्याचं कारण नाही, की जी काही आत्ता परिस्थिती ओढावलेली आहे, ज्याला जे सुचल ते निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं सुरू आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पण तिथला अधिकारी वर्ग जो आहे मे बी इन गुड फेथ म्हणजे मला असं नाही म्हणायचं की दरवेळेला सगळ्यांनी दुष्टपणाच करून काम केलेलं आहे. पण मे बी इव्हन इन गुड फेथ त्यांनी फार असे नीजर्क टाइपचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम काही ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतो. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून जे काही आलेलं आहे, त्याला मी दुसरी साथ म्हणतोय. म्हणजे एक ही कोरोनाची साथ आहे जी आपण अव्हॉइड करतोय. दुसरी साथ मात्र अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण हिरिरीने सहभागी होऊ इच्छितो. आणि ती साथ जी आहे ती ऑनलाईन शिक्षणाची आहे. म्हणजे हा मूळ भेद आहे 2 साथी हा शब्द वापरण्यामध्ये. कोरोनाच्या साथीला आपण जितकं शक्य तितकं अव्हॉइड करतोय
आणि ऑनलाईन मध्ये मात्र आपल्याला जितकं शक्य तितकं जायचंच आहे सगळ्यांना. आणि माझा जास्ती फोकस हा ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात असणार आहे कोरोनाच्या काळात. म्हणजे मी इतर प्रॉब्लेम्सवर बोलणार नाहीये. याचा अर्थ ते प्रॉब्लेम्सचा काही आपलं घेणं देणं नाही किंवा शिक्षणाशी त्याचं घेणं देणं नाही असंही नाही. वेळेची मर्यादा आणि एकूण विषयाचा फोकस लक्षात घेऊन मी ऑनलाईन विषयी बोलणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण देशामध्येच काही नागरिकांना दुय्यम दर्जाचं ठरवून देशोधडीला लावलेलं आहे. ते बघता शिक्षण, आरोग्य सगळेच बेसिक प्रॉब्लेम्स खूप सिव्हिअर आहेत हे सांगायला काही फार तज्ञ असण्याची गरज नाहीये. पण त्याकडे आता मी लक्ष देणार नाहीये आणि मी स्पेसिफिकली ऑनलाईन शिक्षणाकडे जातोय. दुसरी जागतिक साथ म्हटलेली आहे मी त्याला. ते काही फक्त भारतामध्ये घडतंय, फक्त महाराष्ट्रात घडतंय, फक्त पश्चिम महाराष्ट्रात घडतंय, फक्त पुणे मुंबई पट्ट्यात घडतंय असं अजिबात नाहीये. ते सगळे ते मला कुणीतरी हँड रेज केलेला दिसतोय. कुणाला काही बोलायचंय का? हॅलो? हा बोला सर, येतोय आवाज. नाही, कुणीतरी हँड रेज केलेला दिसला मला आता. म्हणून मी म्हटलं की कुणाला काही थांबवून बोलायचंय का? म्हणून मी विचारलं. नाही, आपण शेवटीच प्रश्न घेऊ. ओके, ते मोबाईलला हात ठीक. लावला तर ते हँड्रेडचं येतं. ओके, हां, ठीक आहे. चालेल, चालेल. चुकूनही झालं असेल कदाचित. मला इथे फक्त ब्लिंक झालं म्हणून विचारलं. तर दुसरी जागतिक साथ जी आहे ती कशामुळे आहे याचा पण आपण विचार करूयात. ऑनलाईन शिक्षणाकडे आपण जे जातोय, ते कशामुळे जातोय? शिक्षणाचा जो एकूण विचार आपण आपल्या समाजामध्ये करतो आणि केवळ भारतीय असं नाही, सर्व जगभर करतो आपण. इंडस्ट्रियलायझेशन नंतर, औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे काय म्हणतात 17व्या शतकातल्या, 18व्या शतकातल्या औद्योगिक क्रांत्यानंतर जो सगळा शिक्षणाचा विचार आहे, तो एक स्ट्रक्चर्ड आणि औपचारिक शिक्षणाचाच विचार असतो. म्हणजे शिक्षण म्हणजे आपण सतत शिकत राहतोच अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघत नाही सध्या. हा एक भाग झाला, की शिक्षण आपलं चालूच असतं आणि त्यामुळे आत्ता किंवा नंतर शिकलं तर काय फरक पडणार आहे असा तो विचार आपण करत नाही. शिक्षण औपचारिक असतं आणि शिक्षण स्ट्रक्चर्ड असतं. म्हणजे त्याची एक रचना असते, त्याचा एक फिक्स्ड करिक्युलम आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे आणि तो शिकलं म्हणजेच शिक्षण झालं. हा मुख्य विचार घेऊन आपण सगळं शाळांच्या संदर्भातला आणि शिक्षणाच्या संदर्भातला व्यवहार करत असतो. आपण जरी म्हणत असलो की अनुभवाधारित शिक्षण असतं, आपण खूप साऱ्या गोष्टी अनुभवातून शिकतो आणि हे सत्य आहे. त्याला खूप साऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या रिसर्चचा पण पाठबळ आहे हे म्हणण्याला. पण तरीही त्या फॉर्मल स्पेसमध्ये, त्या जागेत जाऊन त्या औपचारिक आंतरक्रियेमध्ये जे घडतं तेच शिक्षण असं एक आपण मोठ्या प्रमाणावरती मानत असतो. दुसरं शिक्षणाचं मुख्य काम एक जे आहे ते उद्योग विश्वाच्या गरजांची एका अर्थाने शिक्षण हे पुरवठा साखळी आहे. म्हणजे 8वी 10वी पर्यंत शिकून काही जण बाहेर जातील, ती एका लेव्हलचा पुरवठा करतील उद्योग जगताला. 12वी पर्यंत शिकून काही बाहेर जातील, काही ग्रॅज्युएशन्स मधून बाहेर पडतील, काही पोस्ट ग्रॅज्युएशन्सनं जातील, त्यातलं अगदी स्पेशलाइज शिक्षण घेतील. पण हे सगळं बेसिकली एका मोठ्या इंडस्ट्रियल स्ट्रक्चरच्या गरजांची पुरवठा करणारी साखळी आहे आणि त्यासाठी आपण शिक्षणाचा विचार करतो. आणि आत्ताच्या पद्धतीने औपचारिक शिक्षण बंद पडलेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप एक स्पेसिफिक प्री डिसाइडेड ट्रेनिंग सगळ्यांना मिळत राहतं. ते शिक्षण बंद पडणं म्हणून सगळ्यांच्या काळजीचं कारण पडलं. तिसरा एक मुद्दा आहे की शिक्षण हे आपल्याला मुख्यतः उदरनिर्वाहाचं आणि आताच्या जगात ते नाकारण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे शिक्षणाचा इतका इन्स्ट्रुमेंटल विचार तुम्ही करता, याच्याबद्दल शिक्षण क्षेत्रातले अनेक तज्ञ पण त्याच्याकडे जरा एकदम लुकिंग डाऊन अपॉन अशा ॲटिट्यूडने बघत असतात. पण ही वस्तुस्थिती आहे की शिक्षणाचा डायरेक्ट संबंध उदरनिर्वाहाशी आहे आणि आता तर न शिकलेल्या माणसाला ऑलमोस्ट जगणं मुश्किल किंवा अशक्य होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कमी शिकलेल्या माणसांचे पण काय हाल होतात हे आपण या सगळ्या आपल्या मजुरांच्या परिस्थितीमध्ये बघितलेलेच आहेत, भारतीय मजुरांच्या परिस्थितीमध्ये. इथे तर न शिकलेल्या लोकांचा प्रश्नच नाही. त्यामुळे शिक्षण आणि उदरनिर्वाह याचा घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणून पण शिक्षण थांबू नये हा विचार प्रबळ आहे. म्हणून आपण ऑनलाईनकडे पाहिलं. शिक्षण ही आपल्यासाठी भविष्याची तरतूद असते. म्हणजे शिक्षण घेऊन आपण आपलं भविष्य सिक्युअर करत असतो, सेफ करत असतो. आपण आपल्या भविष्यात तरी किंवा कशाची अडचण येऊ नये याच्यासाठी म्हणून शिक्षण घेत असतो आणि हे प्रत्येकाचं गोल असतं. म्हणजे आपण सगळी प्रौढ मंडळी आपल्या मुलांना त्याचसाठी शिक्षण घ्यायला सांगत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शिक्षण बंद आहे, हे एक भीषण संकट असल्याची जाणीव आता अख्ख्या जगाला व्हायला लागली. की शिक्षण जर बंद राहिलं तर ही सगळी साखळी मोडणार आहे. लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि जे संरचनेतनं निर्माण झालेलं अगदी औपचारिक पद्धतीचं शिक्षण
ते टाळलं जाऊ नये म्हणून आपण सगळेजण ऑनलाईनकडे वळतो. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या पॉइंटला येऊन पोहोचलो की हर दर्द की एक दवा आहे आणि तो ऑनलाईन. म्हणजे यापैकी काही पण बंद पडलंय, काही पण झालेलं आहे, तर हे सगळ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण हा एक चांगला उपाय आहे, असं म्हणून तो आपल्या समोर येतो. आणि पुढची चर्चा आपल्याला त्याच संदर्भातली करायची आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय आहे याच्याकडे खरं मी फारसं जाणार नाही. फक्त एक मी निश्चित म्हणेन की अ, यामध्ये एक अझम्पशन खूप आहे की शिकण्याचं मोटिव्हेशन पण स्वतःला पाहिजे आणि शिकण्याची परिस्थिती पण स्वतःसाठी पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर पहिलीत जाणारं मूल असेल तर माझ्यासाठी ते ऑनलाईन शिक्षण नसणार आहे. कारण पहिलीमध्ये शाळेत लिटरसी हा मुख्य भाग असतो शिकवण्याचा. त्यामुळे मला समजा कोणीतरी एक अ, कसं लिहायचं असतं याचा व्हिडिओ जरी पाठवला किंवा कसं लिहायचं असतं त्याचा ऑडिओ जरी पाठवला, तरी पण मी ते करू शकणार नाही. म्हणजे त्यासाठी उदाहरणार्थ मी किमान साक्षर असलं पाहिजे. अशा काही अटी आहेत. साक्षर करण्यासाठी पण ऑनलाईन प्रकार असू शकतो. मात्र त्यासाठी प्रौढांमध्ये एक कदाचित मोटिव्हेशन असू शकतं, की मला हे केलंच पाहिजे म्हणून. लहान मुलांमध्ये ते मोटिव्हेशन असेल का याच्याबद्दल मला शंका वाटते. ऑनलाईन कोणासाठी आहे हे पण आपल्याला जरा समजावून घ्यायचं आहे आणि मी एक सर्व्हेचा आधार घेऊन त्याच्याविषयी बोलणार आहे एक 5 मिनिटं. ऑनलाईन कोणासाठी आहे? म्हणजे ऑनलाईन शिक्षण म्हणत असताना खरं तर ते सगळ्यांसाठी आहे. आयडियली ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. आपल्याला गेल्या 3-3.5 महिन्यांमध्ये कुणीही अशी एक राजकीय व्यक्ती जगभरात सापडली नाही, की जी म्हणते, की नाही, आम्ही एवढ्याच मुलांसाठी किंवा आमच्या समाजातल्या याच घटकासाठी ऑनलाईन देणार आहोत. बाकीच्यांनी आपली आपली सोय बघावी. असं कुणीही कधीही म्हणत नाहीये. ना ब्युरोक्रेसीमधनं कुणी म्हणतंय, ना ॲडमिनिस्ट्रेशनमधनं कुणी म्हणतंय, ना सामाजिक कार्यकर्त्यांमधनं कुणी म्हणतंय. त्यामुळं ऑनलाईन तत्त्वतः सगळ्यांसाठी आहे. पण त्या तत्त्वतःच्या मागे जी वस्तुस्थिती आहे, तिचं आपण जर जरा त्याच्याकडे लक्ष दिलं, तर काय होऊ शकेल? याच्याकडे आपण 1-2 मिनिटात जाऊया. ऑनलाईन शिक्षणाचा आशय कसा आहे याच्याकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तो आशय निर्माण कसा होतो आणि तो आशय सध्या कोण निर्माण करतंय याच्याकडे आपण जरा थोड्या वेळाने बघूया. आणि त्यातल्या काही दुर्लक्षित समस्यांकडे मला जरा आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे, की ऑनलाईन मधल्या काही गोष्टींविषयी बोललं गेलंय. उदाहरणार्थ ॲक्सेस म्हणून मी ॲक्सेसवरती फार वेळ घालवणार नाहीये. त्याच्याविषयी खूप सारं लेखन मराठीमध्ये पण झालंय, जगभरात झालेलं आहे. आणि ज्या प्रकारची परिस्थिती आपल्या मजुरांवर गेल्या 3 महिन्यांमध्ये उद्भवलेली आहे, ते बघता लोकांकडे ऑनलाईन डिव्हाइसेस नाहीत, हे सांगायला काहीही विचार करण्याची गरज नाही. म्हणजे इट इज ऑब्व्हियस म्हणजे ऑलमोस्ट लाइक हवेमध्ये ऑक्सिजन आहे हे जेवढं सत्य म्हणून आपण स्वीकारलेलं आहे, तेवढंच लोकांकडे सगळ्यांकडे डिजिटल डिव्हाइसेस नाहीयेत, हे आपल्यासाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्ती टक्के सत्य आहे. तरीही आता आपण एका डेटा ड्रिव्हन जगामध्ये जगतोय, हे लक्षात घेऊन मला काही मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आहेत. एक गोष्ट काय घडू लागलेली की ऑनलाईनमध्ये ज्या डिजिटल डिव्हाइसेसची गरज आहे, ती नसल्यामुळे जो डिजिटल डिव्हाइड निर्माण होतोय, त्यातनं लर्निंग डेफिसिट होईल अशी एक भीती सगळ्यांना वाटते आहे. म्हणजे डिजिटल डिव्हाइड लीडिंग टू लर्निंग गॅप असं म्हणतात त्याला, की माझ्याकडे डिव्हाइसेस आहेत म्हणजे मी आत्ता बसलोय तर माझ्याकडे माझा टॅब समोर आहे, माझा लॅपटॉप आहे आणि माझा फोन आहे. अनेक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये असे दर माणसी 2-3 डिव्हाइसेस पण असू शकतात. पण अशी हजारो, लाखो, करोडो घरं आणि मुलं आपल्याला सापडतील, की ज्यांच्याकडे याच्यापैकी काहीच नाही. आणि तरी आपण त्याला माध्यम बनवतोय. कारण माझ्या मते आपण हा निर्णय जो आहे ऑनलाईनचा तो 1 मिनिट. मलाच माझी स्लाईड दिसत नाहीये असं का होतंय? हां, तो निर्णय जो आहे तो आपण अशा लोकांच्या मार्फत घेतोय ज्यांच्यासाठी हे सगळं तंत्रज्ञान हे ऑब्व्हियस झालेलं आहे. आणि त्या ऑब्व्हियसचा अर्थ काय असतो, त्याच्यासाठी मी हे विधान समोर उद्धृत केलंय. फॉर द मोस्ट प्रोफाउंड टेक्नॉलॉजीज आर दोज दॅट डिसअपिअर. They weave themselves in the fabric of everyday life until they are indistinguishable from it. हे विधान जे आहे ते मार्क विझर नावाचे मोठे कम्प्युटर शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी 1991 साली लिहिलेला लेख आहे त्यातलं हे विधान आहे. म्हणजे असे लोक आहेत की ज्यांच्यासाठी फोन असणं, तो स्मार्टफोन असणं, त्याच्यावर इंटरनेट असणं हे ऑब्व्हियस आहे. म्हणजे असं कुणी पण घरी आल्यानंतर माझ्याकडे असं होतं की कुणी मित्रमंडळी आली तर अरे माझं नेट चालत नाही जरा वायफायचा पासवर्ड सांग. म्हणजे माझ्याकडे वायफाय आहे हे गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये एक असा हिस्सा जरूर आहे की ज्याच्यासाठी हे सगळं असणं
हे ऑलमोस्ट डिसअपिअर झालेलं आहे. म्हणजे ते आपण गृहीत धरून चालू लागलेलो आहोत. म्हणजे आपण सांगतो की अरे हा मला एक मिस्ड कॉल दे, मग मी तुला कॉल करतो. म्हणजे समोरच्या माणसाकडे फोन आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज टाक, म्हणजे समोरचा माणूस व्हॉट्सअप नावाचं एक ऍप वापरतोय एका खाजगी कंपनीचं, हे मी गृहीत धरलेलं आहे. तर हे जे गृहीत धरणं आहे ते त्या तंत्रज्ञानाची पॉवर आहे. ते तंत्रज्ञान इतकं सर्वव्यापी झालेलं आहे की आपण त्याला गृहीत धरायला लागलेलो आहोत. पण सर्वव्यापी म्हणत असताना आपल्या देशासारख्या देशांमध्ये ती परिस्थिती 100% खरी नाहीये. म्हणून डिजिटल डिव्हाइड मधनं जो लर्निंग गॅप येणार आहे, म्हणजे काहींना ऍक्सेस मिळेल आणि त्यामुळे ते शिकतील आणि त्या अनुषंगाने काही मुलं मागे पडतील. हे जे डिव्हिजन होणार आहे, ही जी दरी निर्माण होणार आहे, ती अशा प्रकारच्या निर्णय पद्धतीमुळे किंवा अशा प्रकारच्या लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे, ज्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान हे डिसअपिअर झालेलं आहे, की ते तंत्रज्ञान म्हणून वेगळं आहे असं आपण गृहीतच धरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुणाला काहीतरी लिहून घ्यायला सांगतो तेव्हा वही पेन आपण अज्युम केलेलं असतं. खूप वर्षांच्या पूर्वी मी एका गावामध्ये एक शिक्षकांच्या सोबत कार्यक्रम करत होतो आणि त्यांना मी आधी सांगितलेलं नव्हतं. म्हटलं ऐन वेळेला सांगू पोरांना घरनं रद्दी पेपर आणायला. ही 2002 सालची गोष्ट आहे. पण तिथे गेल्यानंतर रद्दी पेपर वापरून आम्हाला काहीतरी ओरिगॅमीचे प्रकार करायचे होते आणि ते घडू शकलं नाही, कारण रद्दी पेपर असेल हे मी एकदम प्रिंट रिच जगातून गेलोय, तिथं मी गृहीत धरलेलं आहे. तिथं कोणी पेपरच घेत नाही, त्यामुळे रद्दी पेपर असण्याचा प्रश्नच नव्हता. ते रद्दी पेपर माझ्यासाठी इनव्हिजिबलाइज झालेलं होतं. तसं आता सध्या कम्प्युटर बेस्ड किंवा ऑनलाईन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काही लोकांच्या बाबतीत झालंय. दुर्दैवाने निर्णय प्रक्रियेत फक्त तेच लोक आहेत आणि त्यामुळे आपण अशा प्रकारचे निर्णय घ्यायला लागलेलो आहोत. ऑनलाईन शिक्षण मी एका सर्वे विषयी बोलणार आहे असं म्हणालो होतो. त्याच्याविषयी मी मागे पण प्रेझेंटेशन ऍक्टिव्ह टीचर फोरम या शिक्षकांच्या गटामध्ये केलं होतं. ऍक्टिव्ह टीचर फोरमने हा गेल्या महिन्यात सर्वे केला होता मेच्या मध्याला, आणि आम्ही काही जणांनी त्याचं अनालिसिस केलं आणि हे केवळ प्रूव्ह करण्यासाठी की आपण जे गृहीत धरलेलं आहे ते सत्य नाही. म्हणजे हे प्रत्येकालाच कळत होतं, पण डेटानी दाखवल्यानंतर हल्ली जास्ती सत्य होतात कोणत्या पण गोष्टी. त्यामुळे हे डेटानी दाखवलंय. साधारणतः 1,67,000 विद्यार्थ्यांची माहिती मिळाली. 1,67,687 आणि त्यापैकी 45,000 विद्यार्थी फक्त असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्याच्यावरती इंटरनेट कनेक्शन आहे. 27%. आणि त्यात पण आम्ही शाळांच्या कॅटेगरी निहाय वेगळं करून बघण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यामध्ये असं दिसत होतं की जिल्हा परिषदच्या 20% 21% मुलांकडे ते डिव्हाइसेस आहेत आणि खाजगी शाळांमधल्या मात्र दुप्पट 22% मुलांकडे ते डिव्हाइसेस आहेत. महानगरपालिकांमध्ये तर ती परिस्थिती आणखीन भीषण होती. अर्थात ही डिव्हाइस आहे याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांकडेच आहे असं तर अजिबात नाही. म्हणजे ते तर स्वतःचा फोन असलेले विद्यार्थी 8% पूर्ण राज्यातले आम्हाला मिळालेले आहे. आणि 1,67,000 इज फेअरली डिसेंट सॅम्पल आहे, वुड मोठा सॅम्पल आहे हा. आणि जेवढ्या शाळांमधनं आले त्या शाळांची संख्या पण 1,000 पेक्षा जास्ती जिल्हा परिषद शाळा आहेत आणि 60च्या घरात या अनएडेड शाळा आहेत, 53 एडेड शाळा आहेत. तर या डेटामध्ये मला जास्ती डिटेलमध्ये आता शिरायचं नाहीये. मुद्दा हा आहे की कोणत्याही पद्धतीने जरी आपण बघायचा प्रयत्न केला तरी ऑनलाईन शिक्षण कोणासाठी, त्याचं उत्तर ऑब्व्हियस आहे की ते आपण सगळ्यांसाठी दिलेलं नाहीये. आणि त्याचं कारण आपण अशा लोकांनी याच्याविषयी ठरवलं ज्यांच्यासाठी ऑनलाईन हे ऑब्व्हियस आहे. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत मी बघतोय, मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आणि शिक्षकांसोबत जवळून काम करतो. तर मला एक गोष्ट इंटरेस्टिंग जाणवते अशी की शिक्षकांना जे आदेश येतात किंवा इव्हन त्याचे सर्वोच्च पातळीवरून अधिकाऱ्यांना पण जे आदेश येतात त्या अनेक गोष्टी गृहीत धरून आलेल्या असतात. तसंच इथं झालेलं आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण कोणासाठी या प्रश्नाचं दुर्दैवाने उत्तर ज्यांच्याकडे डिव्हाइस आहे त्यांच्यासाठी. आता इथून पुढचा सगळा भाग जो आहे माझ्या प्रेझेंटेशन मधला, तो मी आता गृहीत धरणार आहे की माझ्याकडे डिव्हाइस आहे आणि मग काय काय होतंय. आता मी या मुलांच्या बद्दल बोलणार नाही. म्हणजे झेडपी शाळांमधले 79-80 मुलं किंवा इव्हन खाजगी शाळांमधली पण साधारणतः 58% मुलं, यांच्याविषयी मी आता बोलत नाहीये. ही जी कोणी 20% मुलं आहेत झेडपी शाळांमधली किंवा एकूण राज्यभरातली मला दिसणारी 27% मुलं आहेत ज्यांच्याकडे काहीतरी ऑनलाईन डिव्हाइसेस आहेत, त्यांच्यापर्यंत कशा प्रकारचं शिक्षण चाललेलं आहे, त्यांना शिक्षण मिळणार म्हणजे काय मिळणार, याचे मला काही नमुने बघायचे आहे. एक आठवण मला द्यायची होती मागच्या सोमवारी, मला वाटतं आता 1 मिनिट होल्ड करायला लागेल, माझ्याकडे फोन वाजतोय.
मी BSNL लाच कंप्लेंट केली होती, माझं इंटरनेट बंद पडलं होतं म्हणून, आणि त्यांचाच फोन आला, चालू झालंय ना बघण्याचं. ओके, ओके. ठीक आहे. आणि चालू आहे हे सत्य आहे, कारण आता मी तुमच्याशी बोलतोय. ओके, सो मुद्दा असा आहे की ज्या लोकांकडे ही डिव्हाइसेस नाही आहेत त्यांचं मी आता प्रश्न आता बाजूला ठेवला, कारण मी म्हणालो तसं माझा आजचा फोकस जो आहे तो ज्यांच्याकडे डिव्हाइसेस आहेत त्यांचं काय होतंय त्याच्याकडे बघण्याचा आहे. आणि म्हणून मी आता पुढे जातोय की सो डिव्हाइसेस असलेल्यांचं काय हे आपण पुढे बघूया. तर ऑनलाईन शिक्षणाचा आशय जो आहे तो 3 प्रकारच्या स्रोतांमधून येतोय. एक सरकारी स्रोत आहेत, एक खाजगी स्रोत आहेत. हे अगदी ढोबळ डिव्हिजन झालं. पुन्हा NGOज असू शकतात, जे नॉन प्रॉफिट एजन्सीज आहेत, खाजगी पुरवठादार असू शकतात, बायजूस सारखे आपल्याला मोठे प्लॅटफॉर्म माहिती आहेत. खान अकॅडमी सारखे जे इंडियाचं चॅप्टर आहे त्यांचं त्यांच्याकडनं बऱ्यापैकी ते पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. टाटा ट्रस्ट त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करतं. अशा अनेक प्रकारचे स्रोत आहेत ज्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा कंटेंट कुठून मिळणार आहे मला, तर तो त्यातून मिळणार आहे. एक आणखी योजना जी आहे ती सरकारने लोकांना केलेल्या अपिलातून आलेली योजना आहे, आणि आपल्या केंद्र सरकारने त्याला विद्यादान असं नाव म्हटलेलं आहे. आणि आता सध्या विद्यादान 2.0 सुरू आहे. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं ज्या पद्धतीने नॉमिनक्लेचर वापरलं जातं. म्हणजे माधुरी पण त्या भाषेविषयी बोलली आहे आधी या इथल्या व्याख्यानामध्ये. म्हणजे 1.0, 2.0 हे अत्यंत आधुनिक गोष्टींसाठी असतं. बेसिकली कुठकुठले व्हर्जन्स रिलीज होत राहतात त्यामध्ये ते येतं. कुठल्या तरी नेटफ्लिक्सवरच्या वेब सिरीज मध्ये येतं, कुठल्या तरी लिनक्सच्या पुढच्या व्हर्जनसाठी येतं, विंडोजच्या पुढच्या व्हर्जनसाठी येतं. मी दान या संकल्पनेला ते जोडलेलं आहे. मग विद्येचं दान मागणार आहे आणि ते 2.0 आहे माझ्यासाठी. आणि हे दीक्षाच्या वेबसाईटवरनं मी डाउनलोड केलेलं विधान आहे ती, that this is a call to the nation to contribute e-learning resources in education domain to ensure that quality learning continues for learners across India. कारण झालं आता असं की खूप प्रचंड डिमांड अचानक निर्माण झाली ऑनलाईन. म्हणजे इव्हन मी जर म्हणालो की 20% मुलांकडे फक्त डिव्हाइसेस आहेत, पण ही 20% ऑलमोस्ट 2.25 कोटींपैकी आहेत. हे जर लक्षात घेतलं तर 20% मुलांकडे असणं ही खूप मोठी संख्या आहे महाराष्ट्रात. अख्ख्या देशाच्या पातळीवरती विचार केला तर 7-8 कोटी मुलांकडे डिव्हाइसेस निघतील, 10 कोटींकडे निघतील कदाचित, कमींकडे निघतील, पण ती डिमांड ह्यूज आहे. म्हणून सरकारने हा असा एक ॲटिट्यूड घेतला की आम्हाला सगळ्यांनी कंटेंट डोनेट करा फॉर एनी ग्रेड फ्रॉम 1 to 12 फॉर एनी सब्जेक्ट. कोणतेही विषय, कोणत्याही बोर्डाचे आणि कोणत्याही माध्यमांचे आम्हाला द्या. त्या राज्यांना किंवा युनियन टेरिटरीजना, केंद्रशासित प्रदेशांना उपयोगी पडतील असे कंटेंट द्या. Such contributions must be open licensed under the Creative Commons license वगैरे. म्हणजे ते मोफत पाहिजे आहे कंटेंट. आणि त्यांनी दानच मागितलं. ऑब्व्हियसली दान दे म्हटल्यानंतर पैसे घेऊन दान दे असं आपण म्हणत नाही. विद्यादान ही योजनाच त्यासाठी आहे की आम्हाला ओपन कंटेंट द्या, आम्हाला ओपन सोर्स मधलं कंटेंट द्या. आणि मग म्हटलेलं आहे की अँड दोज कॉन्ट्रीब्युटर्स हुज कंटेंट इज accepted and finds high usage will be duly recognized. हा हाय युसेजचा मुद्दा मला नंतर हायलाइट करायचा आहे पुन्हा एकदा. आता आपण लक्षात ठेवू की तुम्ही अशा सर्व संस्थांनी, व्यक्तींनी आम्हाला कंटेंट द्या, ऑनलाईन कंटेंट, ऑडिओ, व्हिज्युअल्स, PPTs विविध फॉर्म मध्ये तो द्या, गाणी, गोष्टी, गप्पा जे असेल ते द्या. आणि ज्यांना नंतर हाय युसेज मिळेल, म्हणजे ज्याचा वापर जास्ती होईल, त्यांना ड्यूली रेकग्निशन मिळेल. ते ड्यू रेकग्निशन काय आहे ते आता मला माहित नाही. आपण पुढे जाऊयात आणि कंटेंट आहे कसलं ते बघूयात. मी जे म्हणालो होतो की मला मध्ये कोणी काही बोला किंवा सांगा, ते आता मला सांगायचं आहे. या महिला कोणत्या टाईपच्या महिला आहेत असं वाटतंय या चित्रामध्ये? हे दिसतंय चित्र सगळ्यांना? डावीकडे महिला दिसत आहेत, नथ वगैरे, दागिने वगैरे घातलेल्या महिला दिसत आहेत. ही त्या कुठल्या महिला असतील असं वाटतंय? कोणी एखादं सांगू शकेल मला? माईक अनम्यूट करू शकतो. शिवकालीन महिला दिसतात. ओके, शिवकालीन महिला. पण कुठल्या टाईपच्या महिला आहेत? त्या रयत महिला आहेत, त्या अत्यंत गरीब घरातल्या? ऑब्विसली ब्राह्मणी आहेत. दीक्षा अमुक तमुक त्याच्यातून फार स्पष्ट आहे. दीक्षा, दान, ब्राह्मणीपणा. नाही, मी त्याच्याविषयी बोलत नाही आता. मी त्याच्याकडे मोठ्या घरातल्या दिसतात. मोठ्या घरातल्या दिसतात. बर, ओके. आणि ही बालकं जी दिसतात ती कोणती दिसतात? किशोर सर. हा,
मला तर त्या अहिल्याबाई होळकर टाईप ओके, ठीक आहे. ओके, मी त्याच्याकडे जातो. प्लीज आता सगळ्यांनी घरातले आवाज येतात मला लोकांचे. गुरुकुल मध्ये दिसत आहेत. हा, गुरुकुल टाईपची मुलं दिसतात. आता हे दोन्ही पण रामदासांच्या काळातली आहेत आणि रामदासांनी जे बलोपासना सुरू केली त्यामुळं हे घडलं. निराधार स्त्रियांना आधार मिळाला आणि बालकं पण असं काय ती बलोपासना करू लागली. आता या निराधार स्त्रिया म्हणून जे चित्र आलं होतं ते आय वॉज रिअली सरप्राइज्ड की निराधार स्त्रिया अशा कशा दिसतात त्या काळामध्ये. या निराधार स्त्रिया म्हणून तिथे दाखवल्या गेल्या होत्या. हे कशाचं चित्र असेल असं वाटतंय? भारत सांगशील? भारत तूच अनम्यूट करून सांग. हो, बांधकाम काहीतरी चालू आहे. बांधकाम चालू आहे. इथं मागे एक देऊळ दिसतंय, बरोबर? टेम्पल्स कन्स्ट्रक्शन. टेम्पल्स कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. आणि या डोक्यांवर टोप्या घातलेले टिपिकल ते LNT ची जाहिरात आठवते मला ते बघितल्यानंतर, बरोबर आहे. आणि आता मी ते दाखवतो आणि इट्स रिअली सरप्राइझिंग, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये अॅनाक्रॉनिस्टिक, अहिस्टॉरिकल वगैरे सगळं म्हणतात. हे दिसतंय सगळ्यांना? हे कृष्णेश्वराच्या मंदिराचं पुनरुज्जीवन आहे. हॅलो, येस येस. हा, हे कृष्णेश्वराच्या मंदिराचं पुनरुज्जीवन आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांनी केलेलं. हे पण त्याचं चित्र आहे. हे म्हणजे काय झालेलं आहे की कंटेंट बनवणाऱ्या त्या जी कोणी NGOने बनवलं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये हे टाकून दिले. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे काही उपलब्ध पण नाहीये दुसरं. अचानक गरज निर्माण झालेली आहे. मिनिस्टर्सच्या पातळीवरती सगळीकडे अनाउन्समेंट झालेले आहेत की आम्ही सगळ्यांना डिजिटल शिक्षण देणार आहोत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नसणार आहे असं मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगून झालेलं आहे. कुठे आहे पण ते? ही दोन चित्र दिसत आहेत सगळ्यांना. मी याच्या इथलं वाक्य वाचतो जर येत नसेल तर. परंतु पुढे एकदा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी म्हणजे संत तुकारामांनी आपल्या वाटणीची सर्व कर्ज रोखे म्हणजे कोणी किती कर्ज घेतले आहे नोंद असणारी कागदपत्र इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. मग आय वॉज रिअली सरप्राइज्ड की दुष्काळाचं हे चित्र आहे म्हणून दाखवलेलं आहे. हे दुष्काळ आहे जिथे हिरवगार सगळं दृश्य दिसतंय. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज ते बुडवत आहेत त्यांचे काय जे कर्जाची खाती आहेत ती, आणि त्याला दुष्काळ म्हणून दाखवलेलं आहे. आता हे अहिस्टॉरिकल नाहीये, पण हे ऑब्व्हियस चूक केलेली आहे या कंटेंट. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. हे निजामशाह आणि आदिलशाहानी काय आपसात वाटून घेतलं होतं. हा अहमदनगरचा निजामशाह आहे आणि हा विजापूरचा आदिलशाह आहे. तर विजापूर तिकडे का शिफ्ट झालं होतं मला माहित नाही, पण दिस इज हाऊ द कंटेंट लुक्स. मी हे सगळे ऑनलाईन व्हिडिओ पाहिलेत दीक्षावरचे आणि त्याच्याविषयी बोलतो. याच्या संदर्भातला एक लेख मगाशी मी म्हणालो तो रसिका मुळेंनी लिहिलेला आहे आणि त्यामुळे ते शोधाल म्हणजे सापडेल अशा लेवलला गेलं. अँड द मोस्ट अनफॉर्च्युनेट पार्ट इज त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असायला पाहिजे त्याच्याकडे आपण जाऊयात. हे शिवरायांचे बालपण. लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ ते नेहमी खेळत असत. हा लपंडाव आहे, हा चेंडू आहे, हा फुटबॉलची मॅच दाखवली त्यांनी असा हायमास्ट लॅम्प्स असलेली माग, आणि हा भोवरा आहे. असे अनेक आहेत. म्हणजे इतिहासामध्ये हे सापडलं असं म्हणावं तर गणिताकडे गेलो तर तिथे पण फार इंटरेस्टिंग गोष्टी सापडतात. काही त्या वर्तमानपत्रातल्या लेखात रसिका मुळेंच्या आलेले आहेत आणि काही आणखी मी दाखवतो एखादा. चिपळूण शहराची लोकसंख्या 7,25,687 आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या अमुक एवढी आहे. तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? म्हणजे मराठीचं म्हणून एक जे कन्स्ट्रक्शन असतं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, कारण आपण गणित शिकवतोय आणि मग गणितात काही शिकवलं तर चालेल, पण तोवर महाराष्ट्राचा भूगोल शिकून झालेला आहे. त्या लोकसंख्येचा पण काही एक सेन्स असू शकतो मुलांना. चिपळूण हा रत्नागिरीमधला तालुका आहे आणि एवढी मोठी चिपळूणची लोकसंख्या नाहीये अशी. मग आता काय की गणित म्हणून त्यात चुकीचं नाहीये, पण कॉन्टेक्स्ट म्हणून जो असतो गणिताचा तो जर आपण असं कम्प्लीट ऍब्स्ट्रॅक्शनला जायला लागलो तर त्या वयातली मुलं जाऊ शकत नाही. की त्या वयातल्या मुलांना मला हे म्हणतात नाही, समजा चिपळूण मधलंच मुलं असेल तर मला असं नाही सांगतायत असू दे चिपळूणची संख्या 7.5 लाख असू दे 77 लाख असू दे, तुला काय करायचं तू तुझं गणित, असं नाही आपण करू शकतो. तर हे जे कंटेंट आहे ह्याचा प्रॉब्लेम मला काय वाटतं तो मी इथं लिहून ठेवलेला आहे. द प्रॉब्लेम इज दॅट वी हॅड टू स्टार्ट इन अ नी-जर्क मॅनर. आपल्याला असं आनंद धक्क्याने सुरू करायला लागलं आणि कुणाकडेही वेळ नव्हता आणि त्यामुळे हे अजिबात विचारपूर्वक केलेली गोष्ट नाहीये. देर इज नो कंट्रोल ऑन क्वालिटी ऑफ दान. आत्ता गेल्या रविवारी सूर्यग्रहण झालं, मी अहमदनगरमध्ये आहे आता, आणि इथे मला ग्रहण संपल्यानंतर दान मागायला आलेले 4-2 आवाज ऐकू आले.
कुणीतरी दान मागायला जर आलं असेल तर मी काय दिलेलं आहे ते घेणार ना, हा एक त्यातला भाग झाला. त्या दान मध्ये तो सेन्स असतो. सत्पात्री दान वगैरेकडे कुणी आता जात नाही, हा एक भाग झाला. दुसरं, हा सगळ्या दीक्षावरचा कंटेंट क्युरेट केलेला आहे, म्हणजे कुणीतरी पाहणी करून मग तो अपलोड केलेला आहे. पण मुळात क्युरेट करणार काय आपण, जे आहे त्यापैकीच काहीतरी क्युरेट करणार. म्हणजे मला 10 स्रोत उपलब्ध असतील आणि त्यातला कदाचित हा सगळ्यात चांगला असेल, असं असू शकतं. त्यामुळे मी असं अजिबात म्हणणार नाही की ज्या टीमने क्युरेट केलं ते काय झोपले होते का वगैरे, हे मला असं डायरेक्ट जम्प मारायचं नाहीये तिथे. म्हणजे आपल्याला जे मिळाले त्यापैकीच आता स्रोत, ते बसून तिथे तुम्ही व्हिडिओ तर तयार करू शकत नाही. कारण जी कोणती टीम हे काम करत असेल ते पण सगळेजण आपापल्या घरून काम करत आहेत. ते काहीतरी एक ऑनलाईन मीडियम वापरून काम करतात. देयर इज प्रेशर फ्रॉम द मिडल अँड अपर मिडल क्लास पेरेंट्स की मुलं मागे पडायला लागलेली आहेत. इनफॅक्ट काही लोकांनी आता खाजगी शाळा परवडणार नाही म्हणून गव्हर्नमेंटमध्ये येत आहेत काही मुलं, आणि उलट पण व्हायला लागलेलं की गव्हर्नमेंट शाळा सुरू होत नाहीयेत पण खाजगी ऑनलाईन सुरू झाल्यात म्हणून गव्हर्नमेंटमधनं मुलांना काढून खाजगीमध्ये पाठवतात, किंवा कमी फी घेणाऱ्या खाजगीमधनं काढून जास्ती फी घेणाऱ्या खाजगी, कारण कमी फी घेणारी खाजगी शाळा आता सुरू नाही झालेली आहे अजून. आणि सगळ्यात या परिस्थितीमध्ये वाईट काय झालेलं आहे, हे सगळे आपले जे प्रशासक आहेत, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मधले लोक आहेत, उदाहरणार्थ SCRT मधले लोक आहेत, ते अत्यंत कमी बजेटमध्ये काम करत आहेत आणि ऑलमोस्ट झिरो बजेटमध्ये काम करत आहेत. आणि एका अर्थाने आय वुड से आय रिअली हॅव सिम्पथी फॉर देम, की अशा परिस्थितीत त्यांना काम करायला लागणं. त्यामुळे आपलं सगळ्यांचं एक सिव्हिल सोसायटी ग्रुप म्हणून जे प्रेशर पाहिजे ते सरकारवरती पाहिजे की याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. ऑनलाईन करायचं आहे, झिरो बजेट मधनं करा, दान मागून करा, ही जी सगळी योजना आहे ती योजना आपल्यासाठी योग्य नाही. योग्य प्रकारे बजेट मिळालं तर आपल्या राज्याची, उदाहरणार्थ महाराष्ट्राची, चांगलं कंटेंट निर्माण करण्याची कॅपॅसिटीच नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण आता काय झालेलं आहे की अगदी एक ढोबळ मराठी म्हण वापरायची तर पदरात पडलं पवित्र झालं म्हणायचं आणि घेऊन टाकायचं, आणि मग त्यातलंच जे काही बरं वाटेल ते निवडायचं. म्हणजे मला हे पण माहिती आहे की 100 व्हिडिओज बघितल्यानंतर कदाचित 5च चांगले मिळतात. फक्त या सगळ्या प्रकारात एकच चांगली गोष्ट झाली, पण ती ऑनलाईन नाहीये म्हणून मी आता त्याच्याविषयी बोलत नाही. तरी नमूद जरूर करायला हवी की बालभारतीने प्रसिद्ध केलेली पाठ्यपुस्तकं हार्ड कॉपी फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात मुलांकडे पोहोचली, आणि ती म्हणजे मे जूनच्या पहिल्या आठवड्यात तरी किमान 66 ते 70% मुलांकडे पोहोचली होती अशी माझी माहिती आहे. ती शिक्षकांच्या माध्यमातून, बालभारतीचे संचालक आणि प्राथमिकचे संचालक आणि सहसंचालक पासून शिक्षक, अशा पूर्ण चेनच्या माध्यमातून ती मुलांपर्यंत पोहोचली. पण आता तोही माझ्या चर्चेचा विषय नसणार आहे, कारण आपण सध्या ऑनलाईन बद्दल बोलतो. सो माझं म्हणणं आहे की वी आर नॉट ॲट ऑल सिरियस अबाउट ऑनलाईन लर्निंग. आर वी रेडी टू इन्व्हेस्ट इन क्रिएटिंग कंटेंट अँड चॅनल्स टू डिलिव्हर इट. म्हणजे एक तर कंटेंट आपल्याला तयार करण्याबद्दल सिरियस असणं म्हणजे दोन्ही, अकॅडमिक पातळीवरती आणि आर्थिक पातळीवर. आपण खरंच त्याबद्दल सिरियस आहोत का? का ऑनलाईन म्हणजे काहीही दिलं तर चालतं? म्हणजे अनेक व्हिडिओज मी बघितलेले, त्यात ते शिक्षक आणि शिक्षिका जे कोणी आहेत ते चित्र समोर उभं असतं आणि फक्त ओठ हलत असतं. आता मार्केटमधनं जो कंटेंट मुलांवरती आदळला जातोय तो इतका सोफिस्टिकेटेड असतो की ज्यांच्याकडे डिव्हाइसेस आहेत ती मुलं खरंच हे बघतील का, अशी मला शंका वाटते. त्यामुळे आर वी रिअली सिरियस अबाउट लर्निंग असा प्रश्न मी उपस्थित करतोय, आणि आर वी रेडी टू डू दिस. इट्स एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड की सरकारवरती जोवर प्रेशर असणार नाही की याच्यासाठी स्पेशल तरतूद करा आणि मग त्याच्यातून काहीतरी चांगलं घडू शकेल. यातल्या काही समस्यांमधली एक महत्वाची समस्या जी आहे ती मुलींच्या बद्दलची आहे, आणि ती समस्या अशी आहे की या समजा उत्तम दर्जाचा ऑनलाईन कंटेंट निर्माण झाला आणि तो मोफत उपलब्ध झाला, किंवा अगदी काही पालक तर आता पैसे पण खर्च करायला लागलेले आहेत. बायजूसचं सबस्क्रिप्शन गेल्या 3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने वाढलेलं आहे ते बघता पालक आता मुलांसाठी पैसे खर्च करतायत. मुलांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यांना बाहेर पाठवायचं नाहीये, पण आमची कॅपॅसिटी आहे तर आम्ही का खर्च करू नये असा त्यांचा प्रश्न आहे. आणि आपल्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकच वेळी त्याचं उत्तर असंच असतं ना की ज्याला परवडेल तो ते करेल, जिला परवडेल ती ते करेल, बाकीच्यांचं बघू. तरी पण जास्ती काळ मुलं याच्याशी ग्लूड राहणं ही एक जगभरामध्ये सगळ्यांना समस्या वाटते. त्याच्यावरती खूप सारं लिटरेचर जगात उपलब्ध आहे, आणि ते आत्ता नाही, म्हणजे कोविड काळात झालंय असं नाही, एकंदरीतच मुलं टीव्हीच्या काळापासून, टीव्ही आल्यानंतर जगात काय घडेल किंवा मुलं कशी टीव्हीला चिटकून राहतात पासून आता स्मार्टफोन आल्यापर्यंत, टॅब्स आल्यापर्यंत मुलांच्या हातात आपण जग आणून दिलेलं आहे. पण
आताचा टॅब आणि टीव्ही मध्ये एक फार भेद आहे मुख्य. टीव्ही सगळ्यांसाठी कॉमन प्रोग्राम देतं. म्हणजे माझ्या घरात एक टीव्ही असेल आणि आम्ही 4 जण असू, मी, माझी बायको आणि माझी 2 मुलं, असं जरी अगदी एक सो कॉल्ड चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब असेल, तरी पण एक टीव्ही जर असेल ना, तर मला एका वेळेला एकच चॅनल बघता येतं. आणि मी आजवर काय चॅनल्स पाहिलेली आहेत ते लक्षात ठेवून उद्या माझ्यासाठी वेगळीच सिरियल आणि माझ्या मुलीसाठी वेगळीच सिरियल असं होत नाही. ते सगळं आता नव्या डेटा ड्रिव्हन डिव्हाइसेसमध्ये घडतंय. त्याच्याकडे मी थोड्या वेळाने येतोय. ही एक कविता आहे. या कविता इनफॅक्ट एक खूप दीर्घ कविता आहे. माईक टीव्ही म्हणून एक कविता आहे रोल्ड डालची, आणि त्या कवितेतल्या ह्या ओळी आहेत. ही सबंध कविता त्यांनी टीव्हीच्या संदर्भात लिहिली होती, की टीव्हीला कशी मुलं खेळलेली असतात वगैरे वगैरे. त्यातल्या काही ओळी मी फक्त आपल्या समोर उद्धृत करतोय. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी हॅव लर्न सो फार एज चिल्ड्रन आर कन्सर्न. आणि मग आम्ही टीव्ही कुठं असलेल्या ठिकाणी बघितलंय असं त्यांनी पुढे. तिथे मी ज्या ओळी मध्ये सोडून दिल्या तिथे मी डॉट 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 टाकलेले आहेत. In almost every house we have been, we have watched them gaping at the screen. They loll and slope and lounge about and stare until their eyes pop out. म्हणजे सतत मुलं टीव्हीकडे बघत राहतात अशी ती तक्रार करणारी कविता आहे. आता टीव्हीच्या ऐवजी कदाचित स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप असं काहीतरी असू शकतं. कारण आता टीव्ही बघणं मुलांना फारसं आवडत पण नाही. कारण त्यांचा कंट्रोल टीव्हीवरती कमी असतो असं त्यांना वाटतं आणि आपल्या डिव्हाइसवर जास्ती असतो. जेव्हा की डिव्हाइसच आपल्याला कंट्रोल करत राहतं, याच्याकडे मी सगळ्यात शेवटी येईन. They sit and stare and stare and sit until they are hypnotized by it. ते संपूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतून जाणार नाहीत. म्हणजे त्यांना हिप्नोटाइज जोपर्यंत करून टाकलं गेलं नाही तोपर्यंत ते त्याच्याकडे बघत राहतील. आणि हे जे ऑनलाईन माध्यम आहे ते किती पॉवरफुल माध्यम आहे, कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, ते व्हिडिओज असलेलं माध्यम आहे. त्याच्या संदर्भात मला एक काहीतरी विधान सगळ्यांशी शेअर करायचं आहे. इट इज टाइम टू रेकग्नाइज दॅट द ट्रू ट्युटर्स ऑफ आवर चिल्ड्रन आर नॉट स्कूल टीचर्स और युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स, but filmmakers, advertising executives and pop culture purveyors. हे फार प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द माउस दॅट रोअर्ड, डिस्नी अँड द एंड ऑफ इनोसन्स म्हणून. डिस्नी वर्ल्ड आल्यानंतर जगात काय घडलं याच्या विषयी हेनरी जिरू हे जगातले फार मोठे क्रिटिकल एज्युकेशनिस्ट मानले जातात. म्हणजे पॉलो फ्रेरीच्या परंपरेतले पॉलो फ्रेरी, मायकेल ॲपल, हेनरी जिरू. म्हणजे आता हयात असलेल्यांपैकी 2 महत्वाची नावं मायकेल ॲपल आणि डिस्नी डज मोर दॅन ड्यूक. ड्यूक युनिव्हर्सिटीपेक्षा डिस्नी जास्ती मुलांना शिकवते आहे. स्पिलबर्ग आउटवेट स्टॅनफर्ड. स्टॅनफर्ड विद्यापीठपेक्षा स्पिलबर्गचे सिनेमे जास्ती काम करतील. MTV ट्रम्प्स MIT. MIT किती पॉवरफुल ठरेल त्यापेक्षा MTV पॉवरफुल ठरत आहे. इट इज नॉट देअर स्कूल्स दॅट चिल्ड्रन लर्न टू ऑब्सेस विथ द प्रेसिडेंट्स प्रायव्हेट सेक्शुअल कंटॅक्ट वगैरे. शाळांमध्येच मुलांना सगळं शिकवलं जातं असं म्हणू नका. ही जी आधुनिक माध्यमं आहेत आणि जी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांपर्यंत आता तर ऑलमोस्ट कंपल्सरी न्यायला लागलेलो आहोत, ती इतकी पॉवरफुल आहेत असा हा संदेश आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल आपण जास्ती ज्युडिशियस राहिलं पाहिजे, जास्ती कॉन्शियस विचार केला पाहिजे अशी गरज आहे आपली सगळ्यांची. शिक्षकांच्या बद्दलच्या पण अनेक समस्या ऑनलाईन मध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यातले काही मुद्दे मी फक्त समोर आणतोय आपल्या. एक म्हणजे या पद्धतीने शिकवायला आपले शिक्षक तयार नाही आहेत. आपल्या शिक्षकांना समोरासमोर शिकवायचं ट्रेनिंग आहे. आणि आपल्या शिक्षकांना म्हणताना मी अगदी KG to PG सर्व प्रकारच्या शिक्षकांविषयी. 2-1 आठवड्यांपूर्वी एक लेख प्रकाशित झाला होता NDTV वरती. काय त्यांचं नाव आहे, मेहरा, प्राध्यापक आहेत IIT मुंबई मधले. आणि त्यांनी सांगितलं होतं की कसं शिकवणं हे ॲब्सर्ड होऊन बसलंय ऑनलाईन माध्यमातून. म्हणजे मी आता पुन्हा एकदा आठवण करून देतोय की ज्या मुलांकडे डिव्हाइसेस नाहीत ही फार चिंतेची गोष्ट आहे. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याच विषयी मी सध्या बोलतो. आणि टीचर्स प्रिपेअर्डनेस और लॅक ऑफ इट. म्हणजे आपले शिक्षक खरंच तयार आहेत का या सगळ्यासाठी? त्यांना अशा प्रकारचं अजिबात ट्रेनिंग नाहीये. त्यामुळे कसं कंडक्ट करावं क्लास हे त्यांना माहितीच नाही. त्याच्यावरती अनेक मीम्स दिसतात, त्याच्यावरती अनेक जोक सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट होत राहतात. टीचर बुलिंग पण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे असे शिक्षकांच्या तक्रारी आहेत. म्हणजे पालक, विशेषतः प्रतिदिवस मोठ्या श्रीमंत किंवा जास्ती फी घेणाऱ्या शाळांमधले पालक हे आता म्हणजे काय म्हणतात की ठोक बजा के लेना म्हणतात तशा पद्धतीने पण एक ॲटिट्यूड दिसतोय की शिक्षकांना मध्येच थांबून तुम्ही असं कसं काय म्हटलं, तसं म्हणायला पाहिजे होतं. आणि याच्याविषयीच्या तक्रारी शाळा व्यवस्थापनाकडे करणं हा पण मोठा कल दिसतोय. तंत्रज्ञानाचा एकंदरीत म्हणून एक कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट असतो संबंध समाजाशी.
साधारणतः जगभरातलं संशोधन असं दाखवतं की पूर्वेकडचे जे समाज आहेत जगाच्या तुलनेत बोलायचं झालं तर ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत जरा हेजिटंट असतात, जरा रिलक्टंट असतात वापरायला, जरा काय म्हणतात हिंदी शब्द मला आठवतो हिचकिचाहट तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबतीत. या आठवड्यात मी OECD म्हणजे जी संस्था पिझा परीक्षा चालवते त्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण विभागाच्या प्रमुखांचं एक लेक्चर अटेंड केलं होतं, ऑनलाईन लेक्चर. आणि त्यांनी त्यांचा डेटा जो शेअर केला त्यात एक फारच इंटरेस्टिंग गोष्ट होती की 36 देश OECD मधले त्याचा डेटा त्यांनी दाखवला आणि तंत्रज्ञान वापरून शिक्षण द्यायला सगळ्यात कमी तयारी कोणत्या देशातल्या शिक्षकांची असेल असा एक गेस करायला सांगितला होता. आणि द गेस वुड ऑब्व्हियसली गो रॉंग, कारण आपण ज्या देशाला खूप तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढारलेला समजतो त्या 36 देशांच्या यादीमध्ये तो सगळ्यात तळाशी होता आणि तो देश होता जपान. त्यामुळे पूर्वेकडचे देश जे आहेत ते टेक्नॉलॉजी वापरायला एकंदरीतच फार सरावलेले नाही आहेत, त्यांना गरजही नाही त्याची. म्हणजे गुगल मॅप सारख्या गोष्टी आपण एखाद्या शहरात किंवा इव्हन नगर सारख्या बाजारामध्ये फिरताना वापरण्याची गरज नाही. म्हणजे मला पावलं जिथं लोकांना धडकू शकतो इतकी गर्दी जिथं असते तिथं गुगल मॅप वापरण्याची मला गरज नाही. जेव्हा मी फिनलँडमध्ये अगदीच रिकाम्या गावामध्ये जात असेल आणि तिथून मला कुठेतरी पोहोचायचं असेल तेव्हा कदाचित तो मॅप माझ्या उपयोगाचा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाची गरज विविध कारणांमुळे नाहीये, तिकडे तंत्रज्ञानाची गरज विविध कारणांमुळे आहे. म्हणजे लँडलाईन टेलिफोन जेव्हा सुरू झाले होते सुरुवातीच्या दशकात स्वीडनमध्ये त्याचा एकदम बूम आला होता फोनचा. आणि त्याचे मुख्य एक कारण असं होतं की प्रचंड अंधाऱ्या रात्री असलेली सगळी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोक एकमेकांकडे जाऊ येऊ पण शकत नसत. मग काय करायचं, किमान फोनवर तरी आपण कनेक्टेड राहू म्हणून लोकांनी पटापटा लँडलाईन घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हा स्वीडन युकेच्या तुलनेमध्ये फार मोठा इंडस्ट्रियलाइज किंवा प्रगत देश नव्हता, 1900च्या आसपासची गोष्ट सांगतोय. तर त्यामुळे आपण सांस्कृतिक दृष्ट्या पण टेक्नॉलॉजीशी जोडलेले असणं नसणं ही आपल्या शिक्षकांसाठीची एक समस्या आहे. आणि सतत कुणाच्या तरी निरीक्षणाखाली शिकवत राहणं ही फार माझ्या मते तरी फार चमत्कारिक गोष्ट आहे. म्हणजे माझी ऑटोनॉमी, माझी स्वायत्तता जी आहे शिकवण्याची तिचं फार आता मला एक योग्य शब्द आठवत नाही पण चुथडा होतो असं मी म्हणेन. सतत मला कोणीतरी निरीक्षणामध्ये ठेवलेलं आहे आणि मला सांगते की तुम्ही शिकवा म्हणून. ते निरीक्षण करणारे पालक असू शकतात, ते निरीक्षण करणारे मुख्याध्यापक असू शकतात आणि आता ऑनलाईन क्लासेसमध्ये काय शिक्षण मंत्री पण येऊन बसू शकतात, कुणी पण येऊन बसू शकतात. सतत निरीक्षणाखाली शिकवणं हे फार प्रॉब्लेमॅटिक असतं. म्हणजे युपी मधल्या एका महिला शिक्षकाला इंग्रजीच्या एका तासामध्ये पाकिस्तानचा गौरव करणारं एक वाक्य तिने प्रोजेक्ट केलं, काय ऑनलाईन कॉपी पेस्ट केलं होतं असंच दाखवून दिलं म्हणून सस्पेंड करण्यात आलं. तर अशा ज्या गोष्टी आहेत की सतत आपण निरीक्षणाखाली राहणं ही शिक्षकांसाठी फार मोठी समस्या बनलेली आहे. आणि जो कंटेंट आपल्याला दाखवायचा आहे मुलांना किंवा जो इनफॅक्ट दाखवायचा आहे योग्य शब्द, शिकवायचा आहे असं उरलंच नाहीये फारसं, जो कंटेंट मुलांना दाखवायचा आहे किंवा जी प्रक्रिया घडवायची आहे याच्यावरती शिक्षकांचं फारसं नियंत्रण नाही. आणि हा सगळ्यात वरचा पण मुद्दा आहे की ते ट्रेनिंग पण त्यांना त्याचं फारसं नसतं, त्यामुळे पण ते नाहीये. आणि दुसरं म्हणजे ते तयार त्यांनी काहीच केलेलं नाही. पुस्तक बघून ज्या नोट्स काढू शकत होते ते पण आता घडत नाहीये. जिथं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तिथल्याबद्दल मी बोलतो. पुढची स्लाइडचं मी टायटलच दिलेलं आहे, एव्हरीबडी लव्हज अ गुड व्हायरस. हे टायटल काही जणांच्या आठवणीत आलं असेल. पी साईनाथनचं एक फार प्रसिद्ध पुस्तक आहे एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्राऊट म्हणून. दुष्काळ आवडे सर्वांना म्हणून ते मराठीत पण भाषांतरित झालेलं आहे. तर तसं विषाणू आवडे सर्वांना म्हणून पण म्हणू शकतो. आणि ते सर्व कोण आहेत हे जरा मला आता बघण्याचा विचार करतो. तर ते सर्व हे मार्केटचे सगळे भागीदार आहेत. डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हायडर आहेत, म्हणजे उदाहरणार्थ फोन कनेक्शन देणारे लोक, डेटा कनेक्शन देणारे लोक. मी अलीकडे एका CSR फाउंडेशननी तयार केलेलं स्कूल ओपनिंगचे गाईडलाईन्स बघत होतो. ते फाउंडेशन एका फोन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीशी संबंधित होतं. तिथं जेव्हा डिजिटलची भलामण व्हायला लागते तेव्हा ते सरळ स्टेक होल्डर्स आणि क्लॅश ऑफ इंटरेस्ट आहे असंही घडतं. सो त्यांच्यासाठी इट्स अ मेरी मेकिंग टाइम इन अ वे. कंटेंट क्रिएटर्स जे आहेत ऑनलाईन असतील ते सध्या फुकट कंटेंट पण द्यायला तयार आहेत, त्यांच्यासाठी पण आहे. आणि AI बेस्ड लर्निंग सर्व्हिसेस ज्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जे लोक शिक्षणाचा विचार करतायत अशांसाठी पण हे फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कारण आता सगळेच जण जर हे वापरणार असतील तर प्रत्येकाचं ऑनलाईन वर्तन आपल्याला रेकॉर्ड करून ठेवता येणार आहे आणि तो सगळा डेटा वापरून
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान त्यातलं तयार करता येणार आहे. त्याच्याकडे मी एक 5 मिनिटात जातो. बरं, आता एक 5:50 झालेले आहेत. अजून मला 15-1 मिनिटं मिळू शकतील का? अगदी अगदी. ओके. ऑनलाईन लर्निंग विथ डिजिटल सर्व्हिसेस इट्स अ ह्यूज डेटा माइन असं मी म्हणतो, की माझ्याकडे फोन आहे आणि मी युट्यूबवरनं काहीतरी वापरतोय. कोणतं कंटेंट सगळ्यात जास्ती लोक कोणत्या जिओग्राफी मधले वापरतायत? शाळांची पण पोरं स्ट्रेस करता येतील. समजा एखाद्या शिक्षकाने सांगितलं की अरे युट्यूबवरचा अमुक एक व्हिडिओ बघा आणि उद्या आपण त्याच्याविषयी बोलू. आणि आज ही लेट्स से नगरमध्ये आता मी आहे तर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची एक समजा एक शाळा आहे किंवा कोणती पण एक शाळा आहे, तिथं त्यांनी सांगितलं असेल सहज, तिथल्या मुलांनी केलं असेल. मला तो सबंध डेटा ऑन द बॅकड्रॉप तो कॅल्क्युलेट करता येतो, तो कॅप्चर करता येतो. सो ऑनलाईन डिजिटल सर्व्हिस ही एक मोठी डेटा माइन झालेलं आहे, डेटाची खाण आहे ती. हे फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. हे पिअर्सनच्या चीफ टेक्नॉलॉजी अँड ऑपरेशन ऑफिसरचं विधान आहे. हे गेल्या वर्षीचं विधान आहे. त्यांनी असं म्हटलंय, द डिजिटल मीडियम gives us opportunity to really make the education and learning experience to the next level, to take to the next level. Alfred Hitchcock नाही, सिनेमा लव्हर्स साठी सांगतोय. The technology ultimately will allow us truly personalize the education experience in a way that both improves learning outcomes and shortens the learning time. म्हणजे अध्ययन निष्पत्ती वाढेल आणि शिकण्याचा वेळ कमी होईल. कशासाठी आपण ही घाई करतोय हा खरा एक मोठा प्रश्न. आणि दुसरं, लर्निंग ही पर्सनलाइज ऍक्टिव्हिटीज आहे का लर्निंग म्हणजे शिकणं ही सामाजिक ऍक्टिव्हिटी पण आहे? डिजिटल जे आहे, डिजिटल तंत्रज्ञान वापरून ऑनलाईन करूयात सगळं हे म्हणत असताना आपण फायनली प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल लेवलवरती आणून ठेवतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तीने देणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष प्रोग्रामने देणं याच्यामध्ये फार मोठा भेद आहे. व्यक्तीने लक्ष देण्याला आपण वर्गातलं इंटरॅक्शन म्हणतो आणि शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष राहावं. म्हणून तर RTE मध्ये पण विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हे 1:30 राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 30 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असलं पाहिजे, म्हणजे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. डेटाच्या माध्यमातून वैयक्तिक लक्ष देणे याचा अर्थ वेगळा आहे. आपण त्याच्याकडे जाऊयात. आणि काही या दुर्लक्षित समस्या आहेत ऑनलाईन शिक्षणातल्या. म्हणजे आपण ऑनलाईन शिक्षणाविषयी बोलताना आपण ऍक्सेस विषयी सगळेच बोलतो आणि ऍक्सेस नाही म्हणून ऑनलाईन नको द्यायला किंवा ऍक्सेस नाही म्हणून मग आपण रेडिओ हे माध्यम वापरूयात, ऍक्सेस नाही म्हणून आपण टीव्ही हे माध्यम वापरूयात. मला वाटतं रेडिओ आणि टीव्ही हे ऍक्सेस पेक्षा पण डेटा सेफ्टीच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण रेडिओ एका वेळेला सगळ्यांना एकच ऐकवेल, पण पर्सनलाइज करण्याच्या नादात मी माझा केवढा डेटा देतोय आणि तो डेटा वापरून माझ्यासाठी कोणकोणत्या नियंत्रणाच्या व्यवस्था निर्माण केल्या जात आहेत याच्यावरती माझं काहीच नियंत्रण नाही. कारण आजची अर्थव्यवस्था जी आहे ती ध्यानाकर्षण आधारित अर्थव्यवस्था आहे. मी हा मराठी शब्द कॉइन केलेला आहे, त्याला अटेन्शन इकॉनॉमी असा इंग्रजी शब्द आहे. आत्ताच्या जगामध्ये माहिती आपण म्हणतो माहितीचा महास्फोट झालेला आहे, माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे किंवा ज्ञानयुग आहे सध्याचं युग, हे सगळं खरं आहे. आणि हे सगळं खरं असताना पण माहिती मुबलक असल्यामुळे अटेन्शन इज समथिंग दॅट एव्हरीबडी इज वॉन्टिंग. कारण आता मी जर म्हणालो ना, मी आत्ता जर एक सर्च केलं ना टीचिंग फ्रॅक्शन, मला एक कदाचित 40,000 व्हिडिओज मिळू शकतात टीचिंग फ्रॅक्शन वरती. अपूर्णांक शिकवणे याच्यावरती 40,000 व्हिडिओज मिळू शकतात. प्रश्न असा आहे की 40,000 व्हिडिओज प्रत्येकाची स्पर्धा आहे त्या व्हिडिओ तयार करणाऱ्याची, की मला यांनी क्लिक केलं पाहिजे या युजरने. त्यामुळे युजरचं अटेन्शन मिळवणं ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. आणि आत्ता काय होतंय की आपण दानच्या मोडमध्ये गेल्यामुळे लोक भरभरून दान द्यायला तयार आहेत, कारण त्यांना युजर्सचं अटेन्शन मिळणार आहे. आणि विशेषतः जे लोक डेटा वापरून डेटा मायनिंग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड गोष्टी करणार आहेत ते तर विविध लोकांना फंडिंग देऊन कंटेंट तयार करून पब्लिक डोमेनमध्ये टाका असं सांगतात. हे मोठं अर्थकारण आहे त्याच्या मागे, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. त्यामुळे आत्ताची जगातली अर्थव्यवस्था जी आहे ती ध्यानाकर्षणावरची आहे. दुसरं, आपण सोशल कॅपिटल जमा करत राहतो, त्याच्याकडे मी येतो.
त्यामुळे अटेन्शन इकॉनॉमी हा मुद्दा कृपया लक्षात घ्या. आणि हा आपण डिजिटल चर्चेमध्ये कम्प्लिटली विसरून गेलो आहोत, की उद्या समजा सगळ्या 100% मुलांना डिव्हाइसेस दिली. मुंबई महानगरपालिकेसारखी एखादी महानगरपालिका असते जी खूप श्रीमंत असते, आणि ती श्रीमंत महानगरपालिका काय मुलांना वाटेल ते देऊ शकते. तशा महानगरपालिकेने समजा सगळ्यांना अगदी टॅब जरी दिल्या, इंटरनेट कनेक्शन जरी दिलं आणि 24 तास मुलांकडे जरी टॅब राहिलं, तरी पण स्पर्धा जी मार्केटची असणार आहे ती या विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त लक्ष स्वतःकडे खेचून घेण्याची असणार. आता मी कंटेंट देणार फुकट, पण नंतर मी जेव्हा विकायला जाईल तेव्हा मी म्हणेन की ऑलरेडी 3.5 लाख मुलांनी वापरलेला हे व्हिडिओ आहे. त्यामुळे हे असं सगळं जे खूप आपण सरफेस लेवलवरती बघतोय ते जरा सरफेस खरवडून बघायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा आहे यातला, तो म्हणजे मी मांडतोय तो म्हणजे सामाजिक भांडवल आधारित अर्थव्यवस्था आहे. सामाजिक भांडवल म्हणजे काय, तर मी सोशल कॅपिटलचं भाषांतर केलंय. आपण सगळेजण इंटरनेटवरती आपली उपस्थिती जी आहे ते आपण प्रत्येकजण आपलं सोशल कॅपिटल गोळा करत असतो. म्हणजे मी उदाहरणार्थ फेसबुकवर आहे आणि माझे 500 मित्र आहेत, आणि फेसबुकवर माझा एक मित्र आहे त्याचे 5,500 मित्र आहेत, आणि त्यांनी काहीही लिहिलं तरी त्याला किमान 500 तरी लाईक्स मिळतात. हे त्याचं सोशल कॅपिटल आहे. मी व्हॉट्सअपवरती काहीतरी एक पोस्ट लिहून टाकली की ती व्हायरल होते, हे माझं सोशल कॅपिटल आहे. ज्याचं जितकं सोशल कॅपिटल जास्ती त्याची व्हॅल्यू समाजामध्ये तितकी जास्ती आहे. कारण आता सगळं गणित जे आहे ते हिट्सवरती ठरतं, कंटेंटवरती, त्याच्या आशयावरती, त्याच्या सघनतेवरती ठरत नाहीये. म्हणजे कोणाला जास्ती हिट्स मिळाल्या, म्हणजे मी एका अत्यंत हाय प्रोफाईल मिटिंगमध्ये अतिशय उर्मटपणे पण नम्रपणे बोललो होतो. म्हणजे दोन्ही एका वेळेला मॅनेज करायचा मी प्रयत्न केला होता की कुणाला किती हिट्स मिळाल्या याच्यावरूनच जर कंटेंटची क्वालिटी ठरवायची असेल तर फॉर एक्झाम्पल बजरंगी भाईजान हा सिनेमा जो आहे तो लेट्स से पथेर पंचालीपेक्षा चांगला आहे असं म्हणता येईल. म्हणजे एक उदाहरण मी रॅन्डमली उदाहरण देतो, किंवा कोर्टपेक्षा चांगला आहे असं म्हणता येईल. सो म्हणून मी म्हणतो की इकॉनॉमी जी सोशल कॅपिटल निर्माण करण्यावरती आहे त्या इकॉनॉमीला आपण असं वाट मोकळी करून द्यायला लागलेलो आहोत. माझ्या हिट्स हेच माझं कॅपिटल आहे. उद्या मी काय करणार आहे, म्हणजे अनेक युट्यूबर्स जे असतात, युट्यूबर असा नवीन शब्द आहे ना, ते त्यांना किती कंटेंट मिळालं त्याच्यानुसार त्यांना जाहिराती मिळायला लागतात, आणि त्या जाहिरातींचा त्यांना रेव्हेन्यू मिळतो. म्हणजे तो कितीही बिनडोक कंटेंट असू देत, हिट्स मिळालं की चालतं. म्हणजे अलीकडचं एक हे सांगतो, पुण्यातली एक टीम आहे, त्यांचं ते एक भाडीपं नावाचं एक त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं, आणि मग त्यांचे व्हिडिओज 1 मिलियन वगैरे लाईक्स असतात किंवा बघितले असतात. लोक लाईक्स नाही, 1-2 मिलियन लोकांनी बघितलेले असतात. हे कंटेंट क्रिएट केलेलं आहे. ते कितीही बिनडोक असू शकतं, ते कितीही लोकल असू शकतं, ते कितीही ब्राह्मणी असू शकतं, पण त्याला हिट्स मिळालेत म्हणजे ते सगळ्यात सतत वर येणार. मी सर्च करायला गेलो तरी पण ते वर येणार, आणि त्यांना मग आणखीन जास्ती ऍडव्हर्टाइजमेंट मिळत राहणार. ऍडव्हर्टाइजमेंट हा या सगळ्या व्यवस्थेचा पाया आहे. म्हणजे आज हे सुरू करण्याआधी थोड्या वेळापूर्वी मी बातमी वाचली, फेसबुकने ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या मध्ये $7 बिलियन जाहिराती गमावल्या. म्हणजे मोठमोठ्या कंपन्या ज्या फेसबुकवरती पर्सनलाइज जाहिराती देतात, म्हणजे फेसबुकवरती मला जी जाहिरात दिसते आणि माझ्या बायकोला त्याच घरात जी दिसते तिच्या अकाउंटवर, त्या 2 वेगवेगळ्या असतात. कारण सतत आमचं स्वभाव मॅपिंग चालू असतं AI बेस्ड प्रोग्राम्स मध्ये. तर फेसबुकला त्या गमवाव्या लागल्या कारण त्यांनी ट्रम्पची काही पोस्ट हटवायला नकार दिला, ज्याच्यामध्ये कृष्णवर्णियांबद्दल अत्यंत दुस्वास करणारी विधानं होती, आणि म्हणून कंपन्यांनी फेसबुकला बॉयकॉट करायला सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी $7 बिलियन जाहिराती गमावल्या असा एस्टिमेट असलेला रिपोर्ट मी थोड्या वेळापूर्वी वाचला होता. आणि तिसरं जे आहे ते पाळतजन्य अर्थव्यवस्था आहे. त्याला सर्व्हिलन्स कॅपिटलिझम असं एक या मोठ्या अभ्यासक आहेत शोशाना झुबॉफ नावाच्या, आणि त्यांनी सर्व्हिलन्स कॅपिटलिझमची संकल्पना मांडलेली आहे. सर्व्हिलन्स कॅपिटलिझम मध्ये आपण सगळेजण सतत निरीक्षणामध्ये असतो. म्हणजे मी माझा फोन, ज्या क्षणी मी एक गोष्ट सर्च केली, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे ना की मी उदाहरणार्थ कोइंबतूर मधलं हॉटेल सर्च केलं, लगेच पुढच्या वेळेला मी न्यूजपेपरचं साईट उघडलं तरी पण कोइंबतूर मधले प्लेसेस टू व्हिजिट, कोइंबतूरच्या आसपास, कोइंबतूर मधल्या ट्रॅव्हल एजन्सीज, हे एक सर्च केले की त्याला जोडून ते आपोआप नाही होत आहे. ते प्रोग्रामच तसे लिहिलेले आहेत. सतत मी काय करतो याच्यावरती पाळत ठेवली जाते, आणि ते त्या अर्थव्यवस्थेला फीड करत आहे. आणि हे मुद्दामून कोट मी वाचूनही दाखवतो आणि त्याचा जरा मराठीत उहापोह पण करतो. Surveillance capitalism unilaterally claims human experience as free raw material
फॉर ट्रान्सलेशन इन टू बिहेवियरल डेटा. वर्तनाच्या संदर्भातला डेटा, प्रत्येक अनुभव. त्यामुळे जर माझं लोकेशन ऑन असेल आणि मी काही परमिशन्स दिलेल्या असतील क्रोम फोनवरती, गुगलच्या क्रोमवरती, मी फर्ग्युसन रोडवरती असलो पुण्यामध्ये, की अचानक मला येतं की अमक्या हॉटेलमध्ये सध्या हॅपी आवर्स सुरू आहे आणि 3 ते 7 या वेळामध्ये निम्म्या किमतीत खाणं मिळेल. इतक्या लेवलपर्यंत मी कोणाच्या तरी सतत नजरेमध्ये आहे. बिग ब्रदर इज वॉचिंग यूचं हे लिटरली खरं स्वरूप आहे. ऑल्दो सम ऑफ दिस डेटा आर अप्लाइड टू प्रॉडक्ट सर्व्हिसेस इम्प्रूव्हमेंट. म्हणजे हे पण असतं ना की गुगल मॅप्स हे कसं इम्प्रूव्ह झालंय, उदाहरणार्थ की लोक त्याला फीड पण करत राहतात की मी इकडे गेलो होतो ते चुकलं होतं, किंवा अमुक हा रस्ता जास्ती अंतरचा होता तरी पण इथं दाखवण्यात आला. ते सतत फीड पण होत राहतं. पण ऍट द सेम टाइम द रेस्ट इज डिक्लेअर्ड ॲज द प्रॉप्रायटरी बिहेवियरल सरप्लस. हे अतिरिक्त वर्तन आहे लोकांचं. त्या वर्तनाला प्रोग्राम करून मी लोकांना कंट्रोल करण्यासाठी ते वापरतो. फेड इन टू ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस known as machine intelligence, ज्याला artificial intelligence पण म्हणूयात आपण, and fabricated into prediction products that anticipate what you will do now, soon and later. तुम्ही आत्ता काय करताय, नंतर काय करणार आहात त्याची प्रेडिक्शन्स करतात ही अल्गोरिदम्स. आणि म्हणून मला ऑनलाईन एज्युकेशनमधला हा एक धोका वाटतो की उद्या जर मी ऑनलाईन पद्धतीने हे सगळं शिकत राहिलो, या धोक्यांच्या जाणीवेविना अनेक परमिशन्स मला नाकारता येऊ शकतात हे मला माहितीच नसतं. हे सगळं न करता जर मी शिकत राहिलो तर माझं शिकणं हेच कुठल्या तरी एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रोग्रामसाठीचा मोठा डेटा आहे. आणि हे मी असंच म्हणत नाहीये, हे मी तुम्हाला वाचून दाखवतोय. मी एका वेबसाईटवरनं डाउनलोड केलेलं वाचून दाखवतो. दिस नॅव्हिगेटेड लर्निंग एम्प्लॉईज AI टेक्निक्स टू इंडिव्हिज्युअलाइज द लर्निंग एक्सपिरियन्स अँड मेक इंडिव्हिज्युअल लर्निंग ॲट स्केल पॉसिबल. प्रत्येकाला लागेल तसं शिकवायचं. म्हणजे मला ते पहिल्यांदा स्किनर्स बिहेवियरलिझमची मशीन म्हणतात, स्किनर मशीन म्हणतात. कसं शिकवावं मुलांना, याचं वर्तनवादी पद्धतीचा एक पाया रचणाऱ्या लोकांपैकी महत्वाचं नाव आहे BF स्किनर. स्किनरनी काही मशीन बनवलं होतं, त्याच्या जवळ जाणारं मला हे वाटतं. नॅव्हिगेटर क्युरेट्स अ कॅटलॉग ऑफ लर्निंग ऍक्टिव्हिटीज टू मशीन. म्हणजे ऑलरेडी फिक्स्ड लर्निंग ऍक्टिव्हिटीज आहेत आणि मी काय शिकलोय, मी काय कुठलं गणित सोडवलं त्याच्याप्रमाणे मला पुढचं गणित येईल. आणि मी वर्गात बसून विद्यार्थी म्हणून काय करतोय किंवा करते आहे ते लगेचच माझ्या शिक्षकाला दिसेल. आणि शिक्षक लगेचच मला वेगळी ऍक्टिव्हिटी ती पण एका ऑनलाईन रिपॉझिटरी मधून देऊ शकेल. अशा पद्धतीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड प्रोग्राम्स तयार आहेत आणि ते भारतातल्याही काही शाळांमध्ये ऑलरेडी सुरू आहेत. आणि हे त्याच वेबसाईटवरनं मी डाउनलोड केलं. मी सगळी माझी सोर्सेस सांगतोच आहे. रिअल टाइम अंडरस्टँडिंग ऑफ द लर्नर टू रँक सजेशन्स ऑफ लर्निंग ऍक्टिव्हिटीज. आणि हे सगळं ह्युमन इंटरफेस काढून टाकायचं आहे त्याच्यात. म्हणजे लर्नरला मी मशीनच सजेस्ट करते की आता हे शिकलं पाहिजे, आता ते शिकलं पाहिजे. नॅव्हिगेटर युजेस वॉट एव्हर टू क्युरेट लर्निंग ऍक्टिव्हिटीज अँड लोकेटिंग लर्नर्स विथ इन्क्रीजिंग प्रिसिजन. जास्तीत जास्त अचूकपणे शिकणाऱ्या व्यक्तीचं मॅपिंग करता आलं पाहिजे. आणि म्हणून तर ते सतत डेटा फीड करत राहायला लागतं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम्सना. ॲज लर्नर्स एंगेज इन लर्निंग ऍक्टिव्हिटीज, Navigator continuously improves the curation of content and location of the learner. हे सतत होणारी प्रक्रिया आहे. आणि त्यासाठी मग मी जर अशी एखादी कंपनी चालवणारी व्यक्ती असेल तर मी ऑब्व्हियसली वाटेल तेवढा कंटेंट फ्री डोमेनमध्ये देऊ शकतो. त्यामुळे आपण कोणाकडून फ्री घेतोय याच्याविषयी आपण जरा काहीतरी हे ठेवलं पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय करतोय की पैसे वाचवणे, आपण म्हणजे सरकारी पातळीवरती पैसे वाचवण्याच्या नादात आपण लोकांच्या सांस्कृतिक सवयींना कम्प्लिटली अनादराच्या भावनेने बघतो. एक अगदी क्लासिक एक्झाम्पल म्हणजे हे इस्कॉनवाली लोक जे आहेत ते अनेक शाळांमध्ये महाराष्ट्रात, भारतात जेवण पुरवतात. जेवणाचा दर्जा चांगला असतो याच्याबद्दल मला शंका वाटत नाहीये, पण ते जेवण कांदा लसूण रहित असतं कारण त्यांना तामसी खाणं द्यायचं नाही. आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे कांदा लसूणवाला खाणं खातात. आणि मुलं घरनं कांदे आणि लसणाच्या पाकळ्या आणलेल्या मी पाहिलेल्या आहेत आणि ते सोबत जेवताना खात असतात. कारण मुलांच्या खाण्याच्या सवयीचा मला अजिबात आदरच करायचा नाहीये, पण मला तिथं माझे पैसे वाचवायचे आणि कुठली तरी एक बाहेरची एजन्सी येऊन त्यांच्या पद्धतीचं खाणं देणार. आणि प्रायव्हेट एजन्सीचं डेअरिंग इतकं आहे की ते सरकारांना सहज सांगतात, नाही आम्ही हे करू शकणार नाहीये, आम्ही कांदा घालणार नाही, पाहिजे असेल तर घ्या.
हे गव्हर्नमेंट सोबत डील करणाऱ्या NGOs आहेत, गव्हर्नमेंट सोबत डील करणारी कॉर्पोरेशन्स आहेत. म्हणजे सुंदर पिचाईने काल एक काहीतरी ट्विट केलं ट्रम्पच्या भाषणावरती H1B विजाच्या संदर्भातल्या, म्हणून आपण खुश होतोय हे मान्यच आहे मला, आणि फ्री सोसायटीमध्ये असं घडू शकतं वगैरे वगैरे. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की दिस इज कॉर्पोरेशन रिस्पॉन्डिंग टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट इज समथिंग विच इज इलेक्टेड बाय पीपल. कॉर्पोरेशन्स आर मोटिवेटेड बाय प्रॉफिट. आणि तरीही ते थेटपणे सांगू शकते. त्याच्यावरती आपल्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख पण येत आहेत. फक्त एवढंच आहे की त्या अग्रलेखांमध्ये आपण सगळंच हे कसं छान चाललेलं आहे एवढ्याच दृष्टिकोनातून बघतो. पण जे सगळे लोक हे करतायत, बॉटम लाईन फॉर देम इज प्रॉफिट. गुगलला जगभरातली माणसं हवी आहेत कारण त्यातून त्यांचं प्रॉफिट मॅक्सिमाइज होतं. उद्या जर असं झालं असतं की फक्त श्वेतवर्णीय अमेरिकन माणसांमुळेच त्यांचं प्रॉफिट मॅक्सिमाइज होत आहे, तर गुगलने ऑब्व्हियसली ट्रम्पला सपोर्ट केला असता. त्यामुळे ह्या डायव्हर्सिटीच्या पॉलिसीज पण ज्या आहेत, फेअर अँड लवलीला आता लाज वाटली आहे 40 वर्षानंतर, कारण त्यांचं प्रॉफिट आता नुकसानामध्ये जाणार आहे. कारण सोशल मीडियावरती आता लोकांनी कॅम्पेन सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर असं एक सर्वात महत्वाची कॅम्पेन आहे. आणि म्हणून त्यांना लाज वाटलेली आहे. ती लाज वाटणे काही उपरती झालेली नाहीये. केंट आरोनी आता जी अलीकडे जाहिरात केली होती घरकाम करणाऱ्या महिलांच्या संदर्भात, ती लगेच संध्याकाळपर्यंत रिटर्न घेतली, कारण लोकांनी तसं त्यांना लाज आणायला लावली. पण लोकांनी लाज आणायला लावली ती ट्विटरच्या माध्यमातून. आणि लाज आणायला लावणारे ट्विट्स जेव्हा लोक करत होते, तेव्हा ट्विटर मात्र हे कोणत्या स्वभावाचे लोक आहेत त्याचा डेटा गोळा करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे, मी शेवटाकडे येतो आता माझ्या मांडणीच्या, आज आत्ता ताबडतोब ही ऑनलाईन शिक्षणाची सर्वात महत्वाची समस्या. म्हणजे काल संध्याकाळी पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या शिक्षकांनी, माझे एक चांगले मित्र आहेत, आणि त्यांनी त्यांच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांचा मेसेज शेअर केला होता. हे अमुक एक 10 फॉर्मॅट आहेत आणि ते उद्या सकाळी 11 पर्यंत भरून द्या. हे आज आत्ता ताबडतोबचा सेन्स शिक्षकांमध्ये पण आहे, मुलांमध्ये पण आहे, सर्वांमध्ये. म्हणजे ऑनलाईन टिपिकल प्रोग्राम्स कसे दिसतात मला, टिपिकल कंटेंट, अमुक एक भाग शिका, मग त्याच्यावरती आधारित छोटी मग तुमचा लगेच रिझल्ट येतो. हे आज आत्ता ताबडतोब जे आहे ना, त्याच्यामुळे आपण आपला सगळा कल्चरल हिस्ट्री गमावून बसू लागलो आहोत, सांस्कृतिक इतिहास गमावून बसू लागलो आहोत. आणि हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे ऑनलाईन शिक्षणाचा, सगळ्यात मोठी एक समस्या आहे ज्याच्याविषयी आपण अजिबात बोलत नाही आहोत. हे जॉर्ज ऑरवेलचं फार प्रसिद्ध विधान आहे, ते थोड्या वेगळ्या संदर्भात आहे, पण त्यातला एक निव्वळ 4-5 शब्दांचा तुकडा मी काढलाय. नथिंग एक्झिस्ट एक्सेप्ट अन एंडलेस प्रेझेंट. अंतहीन वर्तमानात आपण जगतोय. सतत आत्ता काय चाललेलं आहे, म्हणजे मी सांगतो ना की मला 500% खात्री आहे, आत्ता मी इथं लेक्चर देतोय आणि माझं लेक्चर ऐकणारे आत्ता इथं जे ग्रुपमध्ये लोक आहेत ना, त्यांच्यापैकी पण अनेकांनी पुन्हा कुठेतरी कॉमेंट्स केले असणार की आता अमुक एक चालू आहे, ते चांगलं किंवा वाईट किंवा काहीतरी चालू आहे, ते बघा, बघू नका. म्हणजे मी अनेकदा बघतो, मी काही शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये खूप जवळून संबंधित आहे, आणि तिथं मी अनेकदा बघत असतो की अमुक एक कार्यक्रम चालू आहे, 9 वाजताच्या प्राईम टाइम मध्ये हे चालू आहे, आत्ता ते हे म्हणाले, आत्ता ते हे म्हणाले. मला नेहमी प्रश्न पडतो की हे सतत मला ग्रुपमध्ये पण कॉमेंट्री सांगणारे माझे मित्रमंडळी जे आहेत, किती फोकसनी ते बघत असतात. ही आपल्या संबंध जगाची समस्या झालेली आहे की आपण आज आत्ता ताबडतोब हे सगळं आत्ताच घडलं पाहिजे. आम्हाला पण अनेक लोक मला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमधनं मेल पाठवत असताना बाय EOD टुडे असं लिहिलेलं असतं, एंड ऑफ द डे टुडे. हे आज आत्ता ताबडतोब या सगळ्या समस्यांचं मूळ पण असू शकतं. त्याच्याने स्ट्रेस निर्माण होतो, मग स्ट्रेस मॅनेजमेंटचे पण आपण आज आत्ता ताबडतोब कोर्सेस करायला लागतात वगैरे वगैरे. याच्या संदर्भातला एक महत्वाचा संदर्भ मी फक्त एक रेफरन्स सांगू इच्छितो. प्रेझेंट शॉक वेन एव्हरीथिंग हॅपन्स नाव असं नावाचं एक पुस्तक आहे, अलीकडे मी बघितलं, ते डग्लस रशकॉफचं पुस्तक आहे. ते प्रेझेंट शॉक, ते टॉफलरचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे 70s मधलं, फ्युचर शॉक म्हणून. त्याच नावावरती बेतलेलं हे प्रेझेंट शॉक नावाचं आहे. एव्हरीथिंग इज हॅपनिंग नाव. आणि त्यांचं आर्ग्युमेंट आहे की द फ्युचर इज नाव अँड वी आर कंटेंडिंग विथ अ फंडामेंटली न्यू चॅलेंज. फ्युचर of goals, of directions. We have a completely new relationship to time. We live in always on now, where the priorities of this moment seem to be everything. आत्ता काय होत आहे,
म्हणजे ज्या क्षणी मी एक व्हॉट्सअपवरती पोस्ट टाकतो, दर 5 मिनिटांनी खोलून बघतो, अरे कुणी काही त्याच्यावरती कॉमेंट केली आहे का? आपण सगळेजण अशा बिहेवियरचे बळी आहोत. मी काहीतरी फेसबुकवर लिहितो, 10 मिनिटांनी परत एक एक काहीतरी असं पॉपअप होतं फोनवरती, पुन्हा मी फेसबुक पेजला व्हिजिट करतो. मग मी बघतो की अरे हा चला 3 लाईक्स आलेले आहेत, मग 3च लाईक्स आलेले आहेत, कारण मला माझं सोशल भांडवल कमी झालं ना. 3च लाईक्स आलेले आहेत. ही ऑनलाईन मधली समस्या आहे. आपण मुलांना या सवयींकडे पण ढकलायला लागलेलो आहोत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग माझं म्हणणं आहे की समजा कॉर्पोरेशन सगळी जर हे ऑनलाईनचा गोंधळ घालणार असतील, बिग कॉर्पोरेशन्स आर प्रॉफिट मेकिंग अँड देअरफॉर दे कॅनॉट बी ट्रस्टेड, असं जर मी म्हणणार असेल, कॅन आय ट्रस्ट माय गव्हर्नमेंट? ते माझं आहे ना सरकार, मी निवडून दिलेलं आहे. कॅन आय ट्रस्ट माय गव्हर्नमेंट? अनफॉर्च्युनेटली सध्या तरी वैयक्तिक माझं उत्तर तरी त्याचं नाही असतं. नॉट बिकॉज गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू माइंड डेटा, म्हणजे सरकारला पण आपला डेटा सगळा हवा आहे, हे त्याचं एक कारण आहेच आहे. पण त्याहीपेक्षा जे घोर अज्ञान आहे तिथे, ते भयंकर काळजीत टाकणार आहे. एक फक्त बातमीचा संदर्भ देतोय मी की कॅन माय गव्हर्नमेंट प्रोटेक्ट अस फ्रॉम द ग्लोबल डेटा मायनर्स ड्युरिंग ऑनलाईन एज्युकेशन? मला वाटत नाही. आणि माय गव्हर्नमेंट म्हटलं हा संदर्भ तरी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. ही 2018 सालची बातमी आहे, 22 मार्चची. आपल्या अटर्नी जनरलनी, भारताच्या अटर्नी जनरलनी असं स्टेटमेंट केलं होतं कोर्टात की आधार डेटा सेफ आहे. का बरं आहे? कारण तो डेटा 10 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद भिंतींच्या मागे ठेवलेला आहे. ही आपली डेटा सेफ्टीची आहे. आणि जर अशी डेटा सेफ्टीची आयडिया सुप्रीम कोर्टात सरकारचं ऑफिशियल विधान म्हणून जात असेल, तर मला वाटत नाही की मी ऑनलाईन शिक्षण माझं सुरू केल्यानंतर माझ्या डेटा सेफ्टीची काळजी माझं सरकार घेऊ शकेल. त्यामुळे डेटा सेफ्टीचा विचार करता आणि ह्या सगळ्या ऑनलाईन प्रकरणांमधनं काय घडतंय, तर हे पर्टिक्युलरली शोशाना जुबॉफने जे सांगितलंय ना की माझं वर्तन प्रेडिक्ट करणं आणि मग माझ्या वर्तनातच बदल घडवणं, आणि हे अनेकदा घडतं. म्हणजे गुगल मॅप वापरून जाणारे लोक, आणि तो जर्मनीमध्ये अलीकडे झालेला एक्सपेरिमेंट आहे. बर्लिनमध्ये एका माणसाने एका ट्रेमध्ये काहीतरी 101 फोन टाकले आणि सगळ्यांचं गुगल लोकेशन ऑन केलं होतं, आणि तो ट्रे त्याने रस्त्यावरती ओढत न्यायला सुरुवात केली. आणि बर्लिन शहरामध्ये सगळीकडे तो माणूस जिथं फिरतोय तिथं गुगलने लोकांना सांगायला सुरुवात केली की तिथं ट्रॅफिक जाम आहे, कारण गुगलनी फक्त ती सगळ्यात एकमेकांच्या जवळ असलेली डिव्हायसेसचं लोकेशन ट्रेस केलं होतं. आणि एका चौकामध्ये बर्लिनमध्ये जर एखाद्या शुक्रवारच्या दुपारी असे 40-50 फोन असतील, म्हणजे 40-50 लोक असतील, तर ते बर्लिनच्या दृष्टीने ट्रॅफिक जाम आहे. आणि ते बर्लिनमध्ये झालं तर त्यांनी सांगितलं तिथे की या भागातून जाऊ नका, तुम्ही त्या चौकातून जा. आणि त्या चौकातून जा म्हटल्यानंतर लोक तिकडून जायला लागले. म्हणजे मी कुठून जाणार आहे हा माझा डेटा, म्हणजे हा माझा निर्णय पण माझं जर मशीन ठरवत असेल, तर मी माझ्या वर्तनाला नियंत्रित करण्याची कॅपॅसिटी त्यांना बहाल करतो. आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये जोवर आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याच्याविषयी जागृत करत नाही आहोत, तोवर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय इव्हन ज्यांच्याकडे डिव्हायसेस आहेत त्यांच्यासाठी पण. म्हणजे आता हे सुरू होण्यापूर्वी मी टाइम्स ऑफ इंडियाला बातमी वाचली, त्या विनम्रता बोरवणकरांनी केलेली बातमी आहे की मुंबईच्या काही खासगी शाळांमध्ये लोकांनी अश्लील कंटेंट चालू क्लासमध्ये पोस्ट केला. त्याला हल्ली झूम बॉम्बिंग नावाचा पण एक शब्द वापरला जातो, की कार्पेट बॉम्बिंग सारखं झूम बॉम्बिंग असा शब्द वापरतो. झूम मीटिंग मध्ये जायचं, तिसऱ्याच माणसाने घुसायचं आणि चौथंच काहीतरी प्रोजेक्ट करून टाकायचं स्वतःचा स्क्रीन शेअर करून. या लेवल पासून ते मी ज्या पद्धतीने डेटाच्या विषयी सांगतोय तिथपर्यंत आपल्या विविध समस्या आहेत ज्या आपण कम्प्लिटली दुर्लक्षित ठेवलेल्या आहेत, आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला. आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी या जरा दुर्लक्षित समस्यांकडे जास्ती लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांचं. ठीक आहे, मी आता इथं थांबतो आणि आपण आता काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो किंवा काही कॉमेंट्स असतील तर घेऊ शकतो. येस सर. आता काही लोकांनी हात वर केलेले वगैरे आहेत. भारत, तुम्ही वेळेचं भान ठेवा, काय करायचंय ते पहा. मला हरकत नाही अजून थोडा वेळ चालवायला, अर्धा तास, पण यू हॅव टू डिसाइड दॅट, यू हॅव टू टेक अ डिसिजन. येस येस येस. चॅट बॉक्स मध्ये काही 2-3 प्रश्न आहेत आणि मोस्टली कॉमेंट्स आहेत. ओके.
आणि मी वाटल्यास हवं तर ते झाल्यानंतर मग तुम्हाला ऍक्सेस करता येतो चॅटबॉक्स? हा येतोय, मी तेच ओपन करायला लागलोय. तर आता कॉमेंट्स आणि प्रश्न जर एकत्रच असतील तर तुला माहिती असलेला सुरुवातीचा एखादा प्रश्न, आवाज गेला, आवाज येतोय, पुन्हा जॉईन केली असले तर खूप सारे कॉमेंट्स आहेत. त्याच्या खाली भाऊ गावंडेंचा एक प्रश्न आहे की एकतर फी बद्दलचा आहे की बाबा फी नाही चार्ज केली तर मग स्कूल्स हे कसं करणार, पण तो वेगळा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक असं आहे की विल नॉट दिस सिच्युएशन प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू फ्री टीचर्स फ्रॉम व्हेरी मच स्ट्रक्चर्ड अँड स्टिरियोटाइप एज्युकेशन इम्पार्टिंग टू चिल्ड्रन? भाऊ गावंडेंचा प्रश्न आहे. परत वाचतोस का? will not this situation provide opportunity to free teachers from very much structured and stereotype education imparting to children? नाही, मला तसं वाटत नाही, कारण हे फक्त यू विल गेट अ सेन्स ऑफ दिस बिंग, काय म्हणतो आपण की फ्री फ्रॉम हे द स्ट्रक्चर दॅट वी आर यूज टू. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारच्या रचनांची सवय आहे त्या प्रकारचे स्ट्रक्चर्स कदाचित त्यातनं फ्रीडम मिळेल आपल्याला. की उदाहरणार्थ समजा कुणाला तर वाटत असेल की मी फक्त पाठ्यपुस्तकालाच का बांधलेलं राहावं, कोणाला तरी वाटत असेल की मी फक्त माझ्या शाळेतल्या करिक्युलम लिडरने तयार करून दिलेल्या नोट्सलाच का बांधलेलं राहावं. खाजगी शाळांमध्ये असे प्रकार असतात काही ठिकाणी, तर त्याच्यामधून फ्रीडम मिळू शकतो, पण अल्टिमेट फ्रीडम त्यात मिळत नाहीये. म्हणजे मला कम्प्लीट फ्री रोबस्ट विचार करता येतोय का, तर मला तसं वाटत नाहीये. की यातून पण सतत माझ्या बिहेवियरचं मॅपिंग होऊन परत एकदा त्याच्या अनुषंगाने नवीन स्ट्रक्चर येत आहे. होतंय असं की मला आवडणारच ते असणार आहे मोस्ट ऑफ द टाइम्स, आणि त्यामुळे मला असं वाटू शकतं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं असतं, आपण ज्या प्रकारचे सर्चेस करतो त्याच प्रकारचे न्यूज फीड्स आपल्याला येत राहतात. हा, तर त्यामुळे त्या लेवलच्या जर ऑनलाईन कोर्सेसमध्ये आपण गेलो तर ते फ्रीडम आपल्याला मिळत नाही. पण आपण समजा असं म्हणालो की माझ्याकडे एक 10 व्हिडिओची रिपॉझिटरी आहे आणि कोणतं वापरायचं ते तुम्ही ठरवा, तर येस, इट्स अनदर लेवल ऑफ फ्रीडम, आय वुड से. नॉट ॲब्सोल्यूट फ्रीडम, बेटर दॅन व्हॉट वी आर ॲट राईट नाव. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाता येतं. अर्थात पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे म्हणताना एक रायडर आहे तिथे, पण पाठ्यपुस्तकांमधल्या पण अनेक गोष्टी आपण, म्हणजे देर कुड बी सम गुड थिंग्स ज्या दुर्लक्षित असतात, आणि देर कुड बी सम नॉट सो गुड थिंग्स जे कंपल्सरी पोर्शनचा भाग असल्यामुळे शिकवल्या जातात. असं दोन्ही पण असू शकतं, पण त्याच्या पलीकडे जाण्याचा मोका आपल्याला मिळतो, मात्र तो खूप ग्रेट मोका आहे असं मला वाटत नाही. पुढचा त्यांचाच प्रश्न असा आहे की ज्या मुलांकडे हे डिव्हाइसेस नाहीये तर त्यांच्यासाठी काय पर्याय उरतो, काय मार्ग आहे? सॉरी, तुझा आवाज जरा कमी झाला, परत बोलतोस का तू? गव्हर्नमेंटचाच प्रश्न आहे की व्हॉट शुड बी द वे आउट फॉर द चिल्ड्रन हु डू नॉट हॅव दीज डिव्हाइसेस? हा, सो चिल्ड्रन हु डू नॉट हॅव दीज डिव्हाइसेस साठी वेगवेगळे मार्ग लोकांनी वापरलेत. केरळने एक चांगलं मॉडेल दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे कम्युनिटी टीव्हीचं, वेअर द स्टेट इज अरेंजिंग फॉर टीव्ही, आणि कुठल्या तरी ऍडल्टच्या गायडन्स खाली ते होते. समजा शिक्षक जरी तिथे नसले तरी इट इज ऍडल्ट मॉडरेटेड, अशा पद्धतीने ते व्हायला लागलेलं आहे. हा एक भाग आहे त्यातला. रेडिओ हे पण एक माध्यम असू शकतं. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये तर SMS वरती पण त्यांनी ते केलेलं आहे, पण भारतीय भाषांमधले SMS हे महाग असतात इंग्रजी भाषेतल्या SMS पेक्षा. ही पण वस्तुस्थिती आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या डेटा कंपन्या भारतीय भाषेला तसं काय ट्रीट करतात माहित नाही, पण ती अनेक वर्षांपासूनची वस्तुस्थिती आहे. SMS हे माध्यम वापरले. काल परवाच एक लाऊडस्पीकरवरून शिकवण्याची पण बातमी आली होती. प्रश्न असा आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण शिक्षण कशाला म्हणायचं, आणि खरंच शिक्षण घडतंय का यातलं, हे खरं तर याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. त्यामुळे मग डिव्हाइस असणं नसणं हा डिवाइड जरा कमी होईल. हे डिव्हाइस असण्या नसण्याच्या डिवाइडमुळे एक काय प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे की शेमिंग द विक्टिम अशी टाईपची ती गोष्ट घडतीये. म्हणजे मुलांना स्वतःलाच लाजीरवाणी गोष्ट वाटायला लागलेली आहे की आपल्याकडे मोबाईल नाही, आपल्या आई वडिलांना ते अफोर्ड करता येत नाहीये, आणि ते फार वाईट आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या मुलांकडे डिव्हाइसेस नाहीत त्यांना डिव्हाइस देणं हा एक मार्ग असू शकतो, पण त्याहीपेक्षा शालेय वर्ष, शालेय अभ्यासक्रम, कोणत्या वर्गात काय लर्निंग आउटकम्स किंवा काय म्हणत आपण अध्ययन निष्पत्ती आहेत, याचं जे स्ट्रक्चर आपणच तयार केलेलं आहे, आपल्या सोयीसाठी केलेलं आहे, ते स्ट्रक्चर जर 1-2 वर्षासाठी चेंज केलं तर फार बरं होईल. म्हणजे आता दुसरीत असलेल्या विद्यार्थ्यांनी 5वीच्या शेवटी त्यांना अमुक गोष्टी आल्या पाहिजेत असे जर समजा टार्गेट्स ठेवले
तर फार नुकसान झाल्याचा सेन्स नाही येणार आहे आपल्याला, की हे पुढचे 3 वर्षात करायचं काम आहे. आता समजा गेले 6 महिने, मी म्हणेन की समजा दिवाळीपर्यंत पण शाळा नाही सुरू झाल्या, गेले 6 महिने, याच्याने आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. लर्निंग आउटकम्स मध्ये पण फरक पडत नाही, कारण शेवटी एनिवे आपण दर टप्प्याला काहीतरी एक लर्निंग आउटकम बघतोय. 5वी पर्यंत, 8वी पर्यंत, 10वी पर्यंत, 12वी पर्यंत अशा स्ट्रक्चर्ड पद्धतीने आपण बघतोय. पुढे येस सर, झालं का तुमचं? बोल ना. नाही, तुमचं या प्रश्नाचं उत्तर देऊन झालंय ना? हो, ओके ओके. हा, पुढचा आणखी एक प्रश्न असा आहे की मी या प्रकारातली ऑनलाईनची सिच्युएशन म्हणजे डोंट यू थिंक दिस सिच्युएशन विल क्रिएट इन फ्युचर द इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोव्हायडर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर दे आर अटॅच टू स्कूल और वेदर दे हॅव एनी रिलेशन टू हा फॉर्मल? भाऊ गावण्यांचाच आहे का प्रश्न? हो हो हो. नाही, मग तू आणखीन इतरांचं घे ना, आधी परत वेळ राहिला तर आपण इकडे येऊया. त्यामध्ये एकत्र असल्या कारणाने मग तो आलाय. नाही ते ठीक आहे, पण प्लीज असं कर तू. म्हणजे ठीक. प्रश्न महत्वाचा असला तरी आपण असं पण वाटायला नको लोकांना की आपण फक्त सरांचेच प्रश्न घेतलेत. येस. जयगोंडा पाटील यांचा एक प्रश्न आहे की बालचित्रवाणी बाबत अजून शिक्षण विभाग शासन काहीच बोलत नाही, काय कारण असावे? काय बालचित्रवाणी संदर्भात? हो, बालचित्रवाणी संदर्भात शासन काही बोलत नाही, ही फारच दुःखद गोष्ट आहे एका अर्थाने. बालचित्रवाणी ज्या पद्धतीने बंद करण्यात आली होती त्याच्याबद्दल खरं आता पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे त्याच्याकडे. म्हणजे ज्या मीटिंगमध्ये बालचित्रवाणी बंद करण्याचा ठराव झाला त्या मीटिंगच्या व्हॅलिडिटीपासून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तर बालचित्रवाणी सुरू करायला, जर बंद करायला एक मीटिंग लागते तर सुरू पण एका मीटिंगमध्ये खरं तर होऊ शकते. त्या बालचित्रवाणी पुण्यामध्ये ज्या जागेत आहे ना, ती पण फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यामुळे बालचित्रवाणीबद्दल का बोलत नाहीत लोक, त्याचे अनेक काय म्हणत त्याला कंगोरे असू शकतात. पण मला जे वाटतंय ते असं की बालचित्रवाणी किंवा तत्सम संस्था जी जास्ती मॉडरेटेड कंटेंट स्वतः निर्माण करेल अशी आपल्याला तातडीने गरज आहे. NCERT कडे स्वतःकडे CIET नावाची संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी. ती बालचित्रवाणी त्याच धर्तीवरची संस्था होती महाराष्ट्रामध्ये. ती गेल्या सरकारच्या काळात बंद झाली आणि आता त्याची सगळ्यात जास्ती गरज आहे. सेक्रेटरीचा डोळा होता त्याच्यावर. नाही, मी असं कोण बोललं असं? मी म्हटलं गावंडे. हा सर, मला असं कोणतंही माहित नाही. म्हणजे ज्या गोष्टींचा माझ्याकडे प्रूफ नाहीये त्याच्याविषयी मी आत्ता बोलणार नाही. मला इंटरनल माहित आहे ना. नाही ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही तुमचा अधिकारच आहे तसं विधान करण्याचा. मला त्याची तशी माहिती नाहीये. ओके. हा, भारत 2-3 लोकांनी हात पण वर केलेत वाटतं, तर तू त्यांना प्रश्न विचारायचा चान्स पण देऊ शकतोस तुला पाहिजे असेल. देता येईल, त्यांची माईक त्यांनी स्वतः अनम्यूट करून ते विचारू शकतात. पण तू क्रम सांग ना काहीतरी, तो कुणी पण असे सगळेजण ऑन करतील ना. मीच सांगतो, अरुण बैसचा एक हात दिसतोय मला वर. ओके. हा, अरुण बैस, कॅन यू? सर, सर्वात अगोदर थँक्स, खूप सुंदर सेशन तुम्ही आम्हाला दिलेत. माझा एक छोटा प्रश्न नाहीये, तर मला तुमचा व्ह्यू जाणून घ्यायचा आहे की सध्या तरी ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण म्हणजे फक्त व्हिडिओज किंवा कुठल्या तरी ऍपवरून ते मीटिंग्स घेणं इथपर्यंतच मर्यादित अर्थाने पाहिलं जात आहे. सो तुम्हाला असं वाटतं का की ऑनलाईन अशा सिच्युएशन परत जर आल्या तर ऑनलाईन एज्युकेशनला आपण दूरस्थ शिक्षण म्हणून पाहावं, ज्यात विविध प्रकारचे टास्क किंवा जे ऑफलाईन पद्धतीने पण पुरवता यावेत, याबद्दल तुमचा काही पॉइंट ऑफ व्ह्यू मांडाल का प्लीज? नाही, ते दूरस्थ पद्धतीने जरूर पाहावं. आणि हे पहा, ऑनलाईन साठी आता जो सगळा कंटेंट मिळतोय ना, तो ऑलरेडी तयार होता. कुणी काय आता कोरोना काळात कंटेंट नाही तयार केलेलं आहे. ओके, सो तो कंटेंट तयार होता म्हणजे तो बेसिकली शिक्षणाला एका ड्युएल मोडमध्ये बघण्यासाठी होता, की जिथं सगळं डिजिटल शिक्षण जे आतापर्यंत चाललं होतं ना जगभरात, ते ऍडल्ट असिस्टेड पद्धतीने होतं. म्हणजे उदाहरणार्थ आता मगाशी मी तो जो बांधकामाचा साईट असलेला व्हिडिओ दाखवला, समजा मी वर्गात तो व्हिडिओ जरी घेऊन गेलो ना शिक्षक म्हणून, तो व्हिडिओ लावून पण मी मध्ये थांबून उलट ती संधी म्हणून मी वापरेन. मी मुलांना सांगेन की जरा थांबा आणि विचार करा बरं याच्यात काय गल्लत दिसते तुम्हाला. कारण मी असा एक प्रयोग केला होता 4थीतल्या मुलांसोबत आणि त्यांना काळाचा सेन्स नसतो इतकं स्टार्किंगली जाणवलं होतं की त्यांना म्हणजे सिंहगडाचं चित्र शिवाजी महाराजांच्या काळातलं काढायला सांगितलं होतं आणि त्यांनी त्या TV टॉवर सहित काढलं होतं. आणि मग त्यांना मी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की नाही, त्यांना सेन्स नव्हता तो. तर तो काळाचा सेन्स देण्यासाठी उलट तो जो
सो कॉल्ड चुकीचा व्हिडिओ म्हणून मी आत्ता दाखवला, तो मला अपॉर्च्युनिटी पण म्हणून वापरता आला असता. प्रश्न असा आहे की ऑनलाईनचा विचार आपल्याला 2 पद्धतीने करायला पाहिजे. एक, आत्ताचा सगळा जो कंटेंट आहे तो ऍट बेस्ट ऍडल्ट असिस्टेड पद्धतीने चांगला वापरता येऊ शकतो. तो सेल्फ लर्निंगच्या साठीचा नाहीये. दुसरं म्हणजे सेल्फ लर्निंगसाठी मुलंच आपली ट्रेन नाही आहेत. आपण सेल्फ लर्निंगसाठी असं हे नाही करत ना मुलांना की तुम्ही काय पद्धतीने काम केलं पाहिजे, कारण या अशा प्रकारच्या आपत्तीचा विचारही नव्हता. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने असं मुबलक कंटेंट निर्माण असावं. पण प्रश्न असा आहे की मी काय वापरतो याचं सतत फीड कोणाला तरी करण्याची सक्ती माझ्यावर नसावी, जे मी डेटा मायनिंगच्या संदर्भात बोलत होतो. फक्त एवढंच होतं की मला म्हणायचं की ऑनलाईन शिक्षण किंवा ऑनलाईन शिक्षणाचं कंटेंट बरोबर व्हिडिओज हे समीकरण कुठेतरी मोडलं पाहिजे असं वाटतं. तसं नाहीच आहे ना. ऑनलाईन शिक्षण म्हणजे फक्त व्हिडिओ असं अजिबात म्हणता येणार नाही, आणि तसं नसावं सुद्धा. फोटोज सुद्धा असू शकतात, काही पण असू शकतं ऑनलाईन कंटेंट. ऑनलाईन कंटेंट असं पण असू शकतो की समजा 100% मुलांकडे डिव्हाइसेस आहेत, अमुक एक गाणं कानाला हेडफोन लावा आणि कानाला हेडफोन लावून शेतामध्ये एक फेरी मारून या आणि तेव्हा मी तुम्हाला काहीतरी करायला सांगणार आहे, असं पण असू शकतं. त्यामुळे ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ असं ॲब्सोल्युटली कंपल्सरी नाही, आणि तसं सिरियसली विचार करणारे लोक ऑनलाईनचा मानत पण नाही. आता भारत, तू एखादा प्रश्न आलेल्यांपैकी वाच. विक्रम पाटीलचा एक प्रश्न मला मगाशी दिसला होता पण तो आता दिसत नाही, तू वाचू शकतोस का? त्याआधी भाऊसाहेब चास्करांनी प्रश्न विचारलाय किंवा त्यांनी हँडरेज पण केलाय. त्यांचा प्रश्न असा आहे की शालेय विद्यार्थ्यांना शिकायला शैक्षणिक पर्यावरण आवश्यक असतं, त्याचं काय करायचं, आणि आणखी पण त्यांना काय विचारायचं असेल तर मी त्यांना ते विचारू शकतील. भाऊसाहेब चास्कर. थँक्यू भरत. याला जोडूनच मला अजून असं विचारायचं आहे की जेव्हा ही परिस्थिती आहे, ऑनलाईनच्या मर्यादा समोर येतात, मगाशी भाऊ गावंडे सरांनी तर ते विचारलंच होतं, पण असं एखादं मॉडेल आकाराला येण्याची शक्यता जर नसेल तर हे वर्ष युरोप अमेरिकेमधल्या काही राज्यांमध्ये देशांमध्ये 0 अकॅडमिक इयर म्हणून जाहीर केलंय. तर तसं काही असू शकतं का? जर 0 अकॅडमिक इयर म्हणून आपण ते घोषित केलं तर त्याच्याकडे त्याचे फायदे तोटे म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, एकतर ते मुलांना शैक्षणिक परिवेशाची गरज असते, त्याचं काय करायचं याचा हे एक उत्तर असं पण आहे ना की आपली एक बेसिक तक्रार असते की मुलांच्या घरचं वातावरण शाळेच्या वातावरणाला सुटेबल नाहीये. आणि मी अनेक वर्ष झालं याच्याविषयी बोलतोय की मुलांच्या घरचं वातावरण शाळेच्या वातावरणाला सुटेबल नाहीये. हे एक्झॅक्टली उलट्या पद्धतीने पण म्हणता येऊ शकतं की शाळेचं वातावरण मुलांच्या घरच्या वातावरणाशी सुसंगत नाहीये, आणि म्हणून त्याला एक मार्ग असतो की मुलांच्या परिवेशात काय काय त्यांना शिकता येऊ शकतं याचा विचार करणं. आणि मी मागे डिजिटलच्या संदर्भात माझ्याच एका लेक्चरमध्ये बोलताना म्हणालो होतो की आपण ऑनलाईन आणि डिजिटलच्या इतके नादी लागलोय की कम्युनिटी आणि आसपासचा भाग आणि मुलांचं घर आणि मुलांचं स्वतः मुलांचं शरीर पासून सर्व हे लर्निंग इक्विपमेंट्स पण आहेत एका अर्थाने. ते कमोडिफाईड अशा अर्थाने नाही म्हणायचं मला, पण लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकतात हे आपण पूर्णपणे विसरून गेलो. त्यामुळं आपण केवळ एका लांबच्या सोर्सकडे बघून जवळचे सोर्सेस घालवायला नको असं मला वाटतंय. म्हणून मुलांच्या परिवेशात शिकण्याजोगं काय काय आहे किंवा मुलांच्या परिवेशात जे जे शिकण्याजोगं आहे ते मला माझ्या लर्निंग आउटकम्स मध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल अशा पद्धतीने त्याला भेटलं पाहिजे. मी माझे लर्निंग आउटकम ठरवलेले आहेत आणि हेच आता अटेंड करून दाखव, आणि त्यासाठी जी गरज लागणार आहे ती तुझ्याकडे अवेलेबलच नाहीये, हे ऑब्व्हियसली पॉसिबल नाही. त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की माझे लर्निंग आउटकम्स या वर्षी मी अशा पद्धतीचे केलेले आहेत, कारण माझी मुलं ज्या परिवेशातून येतात, आणि हे सगळ्यात जास्ती शिक्षक सांगू शकेल की माझ्या शाळेतली माझ्या परिसरातली मुलं काय परिवेशातून येतात, त्यांचं काय सांस्कृतिक भांडवल आहे, त्यांचं काय सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, आणि त्यांना आत्ता काय करणं शक्य आहे. आणि हे केल्यानंतर त्याच्यावरती समजा मी त्याची असेसमेंट केली तर मला तर 0 असेसमेंट पण म्हणण्याची गरज वाटत नाही. माझं म्हणणं हे आहे की शक्यता ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती ठरवाव्यात. जसं स्कूल ओपनिंगचा निर्णय स्थानिक पातळीवरती व्हायला हवा, तसंच मुलांना काय काय करणं शक्य आहे स्थानिक पातळीवर ठरवावं, आणि त्या अनुषंगाने गोष्टी घडवून आणाव्यात.
झिरो अकॅडमिक इयर. नाही, झिरो अकॅडमिक इयर वगैरे असं मला वाटत नाही. झिरो अकॅडमिक इयर काय असतं की झिरो अकॅडमिक इयर पेक्षा पण मी म्हणेल की क्लब सेट ऑफ इयर्स, अ सेट ऑफ अकॅडमिक इयर्स असं मी म्हणेन उलट. कारण झिरो अकॅडमिक इयर म्हटलं की पालक त्यांना मान्य करणार नाहीत, विशेषतः जे जास्ती शिकलेले पालक असतात ते याच्या बाबतीत फार कटकटी करतील. त्याच्यापेक्षा आय वुड से अ सेट ऑफ अकॅडमिक इयर्स क्लब टुगेदर. सो इट्स गोइंग टू बी अ बँड ऑफ अकॅडमिक इयर्स. पाहिजे तेवढे शब्द आपण तयार करूया. सॉरी भरत, मी जरा अजून एक मुद्दा नाही भाऊ, आपण जरा थांबूयात आता. आपण दुसऱ्यांना पण घेऊयात आता ह्याच्यावरती आणि परत मग आपण शिक्षकांचं महत्व शिक्षकांचं महत्व करायला ही पॅन्डेमिकची परिस्थिती वापरली जाते का डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊन? असं म्हणायला बरेच पुरावे असतात, पण असं त्याच्या विरुद्ध पण जाणारे अनेक लेखनाच्या स्वरूपातले पुरावे मिळू शकतात. महत्व आता या आठवड्यात मी ओईसीडीच्या एंड्रियास सरांचं जे लेक्चर ऐकलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली पहिलाच मुद्दा हा मांडला होता की या सगळ्या सिच्युएशनमध्ये पण ज्या डिजिटल किंवा ऑनलाईन शिक्षणाची आपण मांडणी करतो आहोत, इव्हन ओईसीडी कंट्रीजमध्ये, दॅट इज विथ द हेल्प ऑफ ॲडल्ट अँड ऑब्व्हियसली इट इज टू असिस्ट द टीचर्स, असंच लोकांनी म्हटलेलं आहे. पण AI बेस्ड लर्निंग जे आहे ना त्याच्यामध्ये फक्त शिक्षक नाही, कोणत्याही प्रौढ माणसाचं महत्व कमी होतं हे मला माहिती आहे. म्हणजे आय कॅन डेफिनेटली से दॅट. बाकीच्या डिजिटलमध्ये किंवा बाकीच्या ऑनलाईनमध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड नसेल, जे मी माझा व्हिडिओ डाउनलोड करून घेतला, ऑफलाईन पद्धतीने वापरला आणि मी फार चांगले व्हिडिओ पण वापरताना, चांगल्या पद्धतीने वापरताना पण शिक्षकांना बघितले. महाराष्ट्रात पण बघितलेलं आहे, मी आसाममध्ये बघितलंय, मी पश्चिम बंगालात बघितलं, विविध राज्यांमध्ये बघितलं, त्रिपुरामध्ये बघितलेलं आहे. सो विविध राज्यांमध्ये असे माध्यमं फार पॉवरफुली पण वापरताना शिक्षकांना बघितलेलं आहे. त्यामुळे महत्व कमी होईल का शिक्षकांचं, प्रयत्न तसा चाललेला आहे. गेल्या आठवड्यात गीता गांधी किंगटन आणि अरविंद पनगडिया या दोघांचा एक लेख इकॉनॉमिक टाइम्सला होता आणि त्याचं टायटलच हे होतं की भारताला जास्ती शिक्षकांची गरज नाहीये. त्यामुळे असा प्रयत्न आणि अशी खूप मोठी लॉबी आहे आणि ती याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघणार हे बरोबरच आहे. फक्त पॉलिटिकल क्लास तो निर्णय आत्ता आणि त्या पद्धतीने घेईल का याच्याबद्दल मी जरा साशंक आहे. विठ्ठल पांडे सरांनी हात वर केलाय, त्यांना प्रश्न कोणी? असेल तर. विठ्ठल पांडे. हा, विठ्ठल पांडे सर, तुम्ही विचारताय प्रश्न? विठ्ठल पांडे. हा, अनम्यूट केले वाटतं त्यांनी, पण बोलले नाही आहेत ते. नसेल तर मग प्रवीण शिंदेंनी हात वर केलाय, त्यांना मी विनंती करतो प्रश्न हो, विचार. मग आता विठ्ठलला थांबूयात, प्रवीणला बोलू दे. हा, नमस्कार सर. हा हा, बोला बोला बोला. हा, मला सोशल जे कॅपिटलच्या संदर्भामध्ये तुम्ही बोललात मगाशी. सॉरी, परत एकदा रिपीट करता का? तुमचा आवाज नीट येत नाही. हा, सोशल कॅपिटलला धरून तुम्ही मगाशी जे बोललात, हा, त्याला अनुसरून मला शिक्षकांच्या संदर्भाने एक विचारायचं आहे. काही शिक्षक चांगलं कंटेंट डेव्हलप करून किंवा काही पोस्ट सोशल माध्यमांमधून हॅलो, व्हायरल करत असतात किंवा स्प्रेड करत असतात, आपण म्हणूया. हा सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय. हा, बोला. काही शिक्षक काय परंतु जमिनीवर किंवा रूट लेवलला चांगलं काम करतायत, परंतु त्यांना तंत्रज्ञानाचं फारसं ज्ञान नाहीये असे काही शिक्षक असतात की जे हे सगळं त्यांचं कंटेंट वगैरे डेव्हलप करू शकत नाही किंवा सोशल माध्यमांमधून स्प्रेड करत नाही. मग त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. तर अशा शिक्षकांना तुम्ही काय सांगा? नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपण आता सगळ्यांना ते लिटरेचरमध्ये हल्ली फोमो वगैरे पण टर्म्स वापरतात, फिअर ऑफ मिसिंग आउट वगैरे वगैरे. तर प्रश्न असा आहे की आपण काम आपलं चांगलं करतो, चोख करतो आहोत याच्यावरती फार ठाम विश्वास ठेवायला लागतो. विशेषतः असे शिक्षक जे समजावं त्यांच्या वयाच्या मध्याला आहेत, 40 ओलांडली, 45च्या आसपास आहेत, अगदी काय 53+ झालेत आणि आता बदली होणार नाहीत या लेवलला गेलेत, उत्तम शिकवतात, पण त्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याचं काहीतरी एक ब्लॉक आहे समजा. पण म्हणून ते शिक्षक कामाचे नाहीत असं त्यांनी स्वतः एक तर पहिलं समजणं थांबवलं पाहिजे. दॅट्स फर्स्ट. दुसरं असं आहे की हे तंत्रज्ञान पण इतकंही अवघड नाहीये की त्यांना शिकता येणार नाही. तर किमान मुलांना वापरता येईल इतक्या पद्धतीचं करता काम यावं हे त्यांनी अवगत केलं पाहिजे स्वतःला.
असं मला वाटतंय स्वतःला, की म्हणजे हे सक्ती नाही करणार मी शिक्षकावर. म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्याच्याशिवाय तुम्हाला प्रमोशनच देत नाही, पण जर मुलांना त्या तंत्रज्ञानाची गरज असणार आहे भविष्यात, तर ते मी लहानपणापासून त्याची भीड चेपायचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल, अशा अर्थाने म्हणतोय. म्हणून शिक्षकांनी स्वतःची, आणि सगळ्यात जास्ती फायदा कोण करून देऊ शकतं, तर आपले विद्यार्थी असतात ना, ते शिक्षकांना तंत्रज्ञान शिकवण्यासाठी फार उपयोगी पडू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान लवकर अवगत करण्याची बरीच चांगली क्षमता असते, आणि ते मग शिक्षकांना तसं तंत्रज्ञान अवगत करून देऊ शकतात, की शिक्षकांना वाटलं तर त्यांनी बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. पण तंत्रज्ञान नाही म्हणून त्यांनी चांगलं काम केलं नाही असं नाही. खरं हा मुद्दा प्रशासनासाठी पण गरजेचा आहे, की ज्या शिक्षकांनी आपलं काहीतरी करून ऑनलाईन टाकलं, त्याच्या पलीकडे बरंच मोठं जग आहे, हे प्रशासनाने सतत लक्षात ठेवलं पाहिजे, की त्याच्या पलीकडे पण शिक्षक आहेत की जे काहीच सोशल मीडियामध्ये बोलत नाही. म्हणजे आता मला यातले काही आजच्या ऑडियन्स मधले मला एक 10-5 शिक्षक माहिती आहेत, पण म्हणजे हेच 10-5 शिक्षक सगळ्या बाबतीत उत्सुक आहेत का, असं अजिबात मी मानता कामा नये. हे 10-5 शिक्षक उत्सुक आहेत, बरोबर आहे, पण याच्या पलीकडे, कारण महाराष्ट्रात 7.5 लाख शिक्षक आहेत एकट्या महाराष्ट्रात. अख्ख्या देशामध्ये 89 लाख शिक्षकांविषयी आपण बोलतोय. त्यामुळे उत्तम काम करणारे शिक्षक, पण त्याच्याविषयी अजिबात कुठे वाच्यता न करणारे, 2 कारणांसाठी. एक म्हणजे वाच्यता करण्यात त्यांना काही रसच नसतो, दुसरं त्यांना वाच्यता करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं ते अवगत नसतं, तिसरं ते तंत्रज्ञान अवगत होऊन त्याच्याविषयी खूप सारं बोलून नंतर ते एकदम आता त्याच्याविषयी अगदी काय म्हणत की एका विपश्यनेच्या अवस्थेला जाऊन पोहोचतात आणि ते परत त्यातनं बाहेर पडतात. असे सर्व प्रकारचे शिक्षक मला माहिती आहेत. प्रशासनाला हे खरं भान ठेवण्याची गरज आहे की ते अशा शिक्षकांना त्यांनी जरूर विचार त्यांचा करावा. तू टेक्स्ट मधले काही प्रश्न वाचतोस का? त्यांचा एक प्रश्न आहे. हा, विक्रम पाटील असतील तर त्यांना विचारू पण दे वाटल्यास. मला माहित नाही. आहेत विक्रम पाटील, वाचून दाखवतो मी. नई तालीम संदर्भात त्यांचा प्रश्न आहे की सध्या मुलांवर शाळेत येण्याची सक्ती नसल्यानं नई तालीमचे प्रयोग करण्यासाठी कितपत सकारात्मक वातावरण आहे? त्यासाठी शासकीय पातळीवर परीक्षांचे स्वरूप, परीक्षांमध्ये ज्या गुणांची, ज्या प्रकारच्या ज्ञानाची, ज्या कौशल्याची तपासणी, मूल्यमापन होते, त्यात बदल करून सध्याच्या परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने पाहता येईल का? आणि मास लेवलला हे घडून येण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील? मला नई तालीमची ओळख करून देण्यासाठी हे जरा नई तालीमचं अंडर एस्टिमेट वाटतंय. अशा अर्थाने की नई तालीम ही एक फार, म्हणजे नई तालीम म्हणजे हाताने काम करायचं हे इतकं ढोबळ नाही. नई तालीम मध्ये जो विचार आहे, जो 35-37 साली भारतामध्ये मांडला गेला 1935-37 दरम्यान, आणि त्यानंतर सेवाग्राम आश्रमात जी शाळा सुरू झाली, इनफॅक्ट त्या शाळेचं गेल्या 12 वर्षात पुनरुज्जीवन झालेलं आहे, आणि ती आत्ता आनंद निकेतन नावाने शाळा, तिथले संचालक आहेत सुषमा शर्मा, ती चालवतात. आणि त्यामुळे नई तालीमचा परिचय घर बसल्या मुलांना जे काही काम करतायत त्यातनं होऊ शकेल असं मला वाटत नाही, कारण नई तालीम एकूणच जर विचार करत असतो, पण श्रम करण्याच्या संदर्भातले जी मूल्य आहेत नई तालीम मधली, ती मात्र आपण मुलांमध्ये जरूर निर्माण करू शकतो आत्ताच्या कालावधीत. म्हणजे नई तालीमचा परिचय असं मी म्हणणार नाही, पण श्रमाविषयी किंतुभाव न बाळगणे, श्रमाविषयी लाज न बाळगणे, श्रमाविषयी घृणा न बाळगणे, वेगवेगळ्या पातळ्यांवरती भावना असतात श्रमाविषयीच्या, त्या न बाळगणे हे मात्र आपण जरूर करू शकतो आत्ताच्या लॉकडाऊनच्या माध्यमातून. त्याचं मूल्यमापन करू शकतो. म्हणजे मला आठवतं मी शाळेत असताना 1980च्या दशकामध्ये स्काउट गाईडमध्ये खरी कमाई नावाचा एक प्रकार असायचा, आणि मला आठवतं 8वीच्या वर्गात असताना आम्ही घरोघरी जाऊन ते 2 आणि 5 रुपये घेऊन अख्ख्या घराची भांडी घासून दे, कपडे धुवून दे, अशी कामं करायचो. त्याच्यामध्ये त्या रजिस्टरमध्ये ते लिहून द्यायचे त्या वहीमध्ये त्या घरातली लोक की यांनी आमचं अमुक काम केलं, त्यांना आम्ही अमुक एवढे पैसे दिलेत, आणि मग ते सगळे पैसे त्या स्काउटचा निधी म्हणून साठवलं जात असेल. सो अशा टाईपचं, आणि त्याचं म्हणजे ते त्या पालकांनी केलेलं मूल्यमापन असेल त्या घरातल्या, अशा टाईपचे काही आपल्याला आराखडे तयार करता येऊ शकतात. पण आता काय झालेलं आहे की आता आपल्या एकूण जागतिक भांडवलाचा रेटा एवढा मोठा आहे की ते या शिक्षणाला रिप्लेसमेंट म्हणून आपण जर पोज करायला गेलो तर तो उलट नई तालीमला सेटबॅक असेल. त्याच्याऐवजी त्या सगळ्या शिक्षणाला असिस्टन्स म्हणून जर आपण पोज केलं, आणि हे स्ट्रॅटेजी म्हणून मी सांगतोय, तर ते जास्ती फायद्याचं होईल. ओके. क्वेस्ट नावाने कोणीतरी आहेत, त्यांनी हात वर केलाय, विचारणार ते प्रश्न. मी निलेश निमकर बोलतोय.
प्रश्न असा आहे की जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील त्यावेळेला जवळजवळ 7-8 महिन्याच्या आसपास तरी किमान गॅप पडलेली असेल मुलांच्या शिक्षणामध्ये आणि त्यावेळेला मुलांचं म्हणजे आधीच मागे असणं आणि त्याच्यामुळे मध्ये पडलेली एवढी गॅप, तर याच्यानंतर ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला काही विशेष कार्यक्रम हातामध्ये घेणं गरजेचं पडेल का, आणि तसं असेल तर शिक्षकांची तयारी त्याच्याबद्दल करणं याकडे लक्ष द्यायला पाहिजे का? दिस इज ऍक्च्युअली अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि ऍट द सेम टाइम इन अ वे दिस टाइम इज अ फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी फॉर दॅट पार्ट. जे आता निलेशने विचारलंय ना की शिक्षकांची त्यासाठी तयारी करून घ्यायला लागेल, कारण हे होणार आहे. 6-7 महिने सगळ्याकडच्या शाळा काही माझ्या मते तरी उघडणार नाहीत, पूर्ण स्वरूपात उघडणार नाहीत. म्हणजे समजा शाळा सुरू जरी केली प्रशासनाने, पालक म्हणतील आम्ही नाही पाठवणार मुलांना. म्हणजे शेवटी सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मीडियानी एकूण या आजाराचं स्वरूप जे निर्माण करून ठेवलेलं आहे त्यातून तर तो प्रश्न म्हणजे तो गंभीर नाही असं मी म्हणणार नाही, पण तो आणखीनच गंभीर बनलाय. म्हणजे अनंत फडकेंनी ज्या प्रकारची मांडणी केली आहे त्याच्या काही पट तो गंभीर बनलेला आहे असं मी म्हणेन. तर तो विचार करता आता जी हाताशी असलेला वेळ आहे, आणि काल पण एक आदेश आलेला आहे काल परवा की शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्या, विशेषतः पश्चिमेकडच्या काही जिल्ह्यांमधल्यांना. तर वर्क फ्रॉम होम म्हणजे करायचं काय शिक्षकांनी? कारण वर्क फ्रॉम होम म्हणजे दिवसभर एक विद्यार्थ्याशी फोन करून 20-20 मिनिटं बोला असं नाही ना त्याचा अर्थ होणार. तर त्यामध्ये काय प्रकारे मुलांसोबत काम करायला लागेल, मुलांना कोणत्या अडचणी येतील हे आपल्याला थोडं एक प्रमाणात अँटिसिपेट करायला लागेल. म्हणजे शिक्षकांचा अनेक वर्षांचा अनुभव असतो आणि ते इनफॅक्ट आपल्याला अनेक शिक्षक असं सांगतातच ना की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर किंवा ट्रायबल शाळांमध्ये मुलं जेव्हा होळीच्या सुट्टीसाठी जातात आणि बऱ्याच काळाने येतात किंवा डायरेक्ट पुढच्याच सेमिस्टरमध्ये येतात, त्या सगळ्या मोठ्या गॅप नंतर मुलं काय काय इंटू कोर्स विसरून आलेली असतात. हे लक्षात घेऊन काही एक आपण प्लॅन तयार ठेवू शकतो आपण. म्हणजे स्टेट लेवलवरती ते करण्याची फारच नितांत गरज आहे एक. दुसरं आणि त्याचा अर्थ डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रत्येक ठिकाणी मॉडिफाईड व्हर्जन असू शकतं. दुसरं त्याच्यामध्ये आणखीन असं आहे की या काळात मुलं काय करतील याचा अंदाज बांधून त्याला प्रतिसाद देणारे उपक्रम विशेष करून असणं आपल्या शाळा सुरू झाल्याबरोबरच्या कालावधीमध्ये ह्याची लक्ष देऊन त्याच्यावरती काम करायला लागेल की मुलं आत्ता काय करत असतील. हवं तर शिक्षकांनी विचारावं, त्याचं एक काहीतरी एक मुद्दे गोळा करून एक रिपॉझिटरी बनवावी आणि ती वापरून शिक्षक आणि करिक्युलम एक्सपर्ट्स आणि फील्ड एक्सपर्ट्स आणि अशा सगळ्यांनी एकत्र येऊन एक जिल्ह्यासाठीचं मॉडेल की असं अज्युम करून की दिवाळीनंतर आमच्या शाळांमध्ये आम्ही काय शिकवणार आहोत ही तयारी आत्तापासून करणं. त्यासाठी शिक्षकांचं ऑनलाईन पद्धतीनेच आता होऊ शकणारे प्रशिक्षण ते होणं आणि ते मला वाटतं उपयुक्त ठरेल. नाहीतर होणार असं आहे की मुलं पुन्हा वेगवेगळ्या परिवेशातून येणार. ज्या घरांमध्ये आता म्हणजे जो आहे म्हणजे भारतामध्ये आता एक नवा वर्ग निर्माण झाला असं आपण म्हणता येईल या पॅन्डेमिकमुळे. त्या वर्गातली मुलं जी असतील ती एकतर शाळेत येतील का नाही इथपासून शंका आहे. ती शाळेत येतील तेव्हा वेगळ्या चिंता घेऊन येणार आहेत. सदन वर्गातली मुलं कदाचित ऑलरेडी त्यांनी कुठल्या तरी ऑनलाईन कंटेंटला सबस्क्राईब करून ते यावर्षीचं काम करत राहिली असणार आहेत. त्यामुळे ती डायव्हर्सिटी पण खूप असणार आहे. तरी ही मुलं आपल्याकडची जी मुख्यतः मुलं येतात आपल्या शाळांमधली, समजा सरकारी शाळा आहेत त्यांच्याकडे येणारी मुलं जी आहेत ती पण सरकारी शाळा पुण्याच्या लगतच्या हायवेवरची आणि ही सरकारी शाळा नंदुरबारच्या लगतच्या हायवेवरची पण वेगळी असते. हे लक्षात घेऊन मुलं काय करत असतील याचा अंदाज बांधून आपण ते करायला. ओके सर, राजेश बनकर यांनी असा प्रश्न विचारलाय की मूल शिकणं म्हणजे नक्की काय, याविषयीच्या स्पष्टतेसाठी नव्यानं काय करायला लागेल? मूल शिकणं म्हणजे नक्की काय याच्याविषयी अनेक म्हणजे आता राजेश बनकर हे मला माहिती आहेत आणि राजेश बनकर हे स्वतः पुणे डाएटमध्ये सिनियर लेक्चरर आहेत, एक्सपर्ट ऑफ दॅट. तर तरी मला असं एक नक्की सांगेल, मूल शिकतं म्हणजे काय हे जाणण्यासाठी आपल्याला आपल्या भूतकाळाकडेच जायला पाहिजे. म्हणजे एक थोडं काळ आपण वर्तमानात जगणं थांबूया. आता मी ज्या संदर्भात किशोर मी डिस्टर्ब करतो मध्ये. हा प्रश्न असा नाही माझा काय यासाठी नव्याने काही घटकांना सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली ऑनलाईन शिक्षणामुळे असं मला वाटतं. येस येस डेफिनेटली. म्हणजे शिक्षण म्हणजे मी विचारला प्रश्न जरा थोडा ओके हा नाही पण मग ते मलाही आश्चर्य वाटलं त्या प्रश्नाबद्दल. सो म्हणूनच मी म्हणालो तर काही घटकांना हे समजावून सांगायला पाहिजे आणि विशेषतः असा घटक जो जास्ती बोलणारा असतो आणि तो प्रभाव पाडतो पॉलिसीवरती, त्यांना ही सगळ्यात जास्ती चिंता लागून राहिलेली की आपल्या मुलांचं शिक्षण बुडायला लागले.
तर म्हणून मी म्हणतो की जर शासकीय पातळीवरतीच एक 3 वर्षाचा आराखडा हाच या 3 वर्षांना ऍप्लिकेबल असेल आणि आम्ही ऍट द एंड ऑफ 3 इयर्सच बघणार आहोत, अशी जर काही मांडणी झाली तर मला वाटतं 1ली ते 9वी पर्यंतच्या तर मुलांचा प्रश्न सुटणार आहे. म्हणजे अशी कोट्यावधी मुलं तर एकदम त्या प्रश्नातून बाहेर पडते. हा एक भाग झाला. दुसरं, त्यांना शिकवण्यासाठी काय करता येईल ना, खरं काय असतं माहिती का, की माझा अनुभव असा आहे की तिथं प्रबोधनाचे कामं फार चालत नाही. प्रबोधन म्हणजे मी अगदी काय म्हणजे सरकारी पातळीवरनं घडणाऱ्या लेवलवरती बोलतोय की ते फार उपयोगी पडतं असं नाहीये. म्हणजे काहीही करून माझ्या मुलांना हे आलंच पाहिजे, हा जो दुराग्रह असतो पालकांचा, त्या पालकांना सुधारवणं फार कठीण आहे. पण त्या प्रकारच्या पालकांच्या मागण्यांकडे कितपत लक्ष द्यायचं हे पॉलिटिकल क्लासने ठरवावं, असं मला उलटं म्हणायचं. म्हणजे मला एक आठवतं, वाचन लेखन हमी कार्यक्रम नावाचा एक कार्यक्रम चालला होता राज्यामध्ये. मला वाटतं वसंत फुडके शिक्षण मंत्री होते तेव्हा आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आणि तो कार्यक्रम पण जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनुदानित शाळांमध्ये लागू करण्यात आला तेव्हा पालकांनी आरडाओरडा सुरू केला आणि तो बंद झाला. तर हे जे आहे ना, तर आता त्या टाईपच्या पालकांना जर वाटत असेल की आमच्या मुलांचं शिक्षण मागे पडलंय, तर एकतर त्यांना समजावून सांगणं की मुलांचं शिक्षण मागे पडत नाहीयेत. एक्सपर्ट्स जे असतील, जे कोणी पब्लिक फोरम मध्ये बोलत असतील, त्यांनी पण हा मुद्दा वारंवार लावून धरावा की मुलं मागे पडत नाहीत. आता मुलांचं असणं आणि मुलांचं सुरक्षित असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शिक्षणाचा ओव्हरऑल विचार साकल्याने जर केला, म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मधलं एम्स ऑफ एज्युकेशन जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये खूप क्लिअरली आपण म्हटलेलं आपण शिक्षणाचा लॉंग टर्म विचार करूया. हे जे आत्ता आहे प्रेझेंट शॉकमुळे आपण सतत आज माझं मूल एवढं मागे पडलं, आज माझं मूल एवढं मागे पडलं, हे जे करतो ना, त्यातनं आपण खरं तर बाहेर पडायची गरज आहे सायकॉलॉजिकली. आता हे प्रत्येक पालकाच्या बाबतीत कसं घडू शकेल मला खरंच माहित नाही राजेश, पण ब्रॉडली आपण काही प्रयत्न करू शकतो. त्याच्या पलीकडे आय रिअली डोंट नो की विशेषतः हा अपर क्लास पेरेंट्सना कसं कन्व्हिन्स करायचं मला खरंच माहिती नाही. सर, सानिका पाटील यांचा प्रश्न आहे की या ऑनलाईन शिक्षणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होईल? नक्की काय परिणाम होईल याच्याबद्दल खूप सारा अभ्यास आहे आणि तो नक्की जो असतो तो त्या संस्कृतीमध्ये असतो. नक्की काय परिणाम होईल म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्याकडे लक्ष नाही दिलं एक क्षण, ती कदाचित त्या फोन बघतीये म्हणून लक्ष नसेल दिलं, पण एकूणच लहान मुलांनी मोठ्यांच्या प्रत्येक हाकेला लक्ष देणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तो चांगला का वाईट याच्याकडे मी आता चर्चा करत नाही, पण असं नाही घडलं तरी पण तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मी पालक म्हणून माझा ग्रह करून घेऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल याचे अनेक पैलू असतात. हा एक भाग झाला. ते सांस्कृतिक दृष्ट्या पण डिफाईन होतात आणि ते काही प्रमाणात फिजिओलॉजिकली पण डिफाईन होतात की मानसिक आरोग्यावर खरंच काय परिणाम झालेला आहे. एक त्यातलं मला वाटतं की खूप सारा काळ स्क्रीनवर घालवल्यामुळं एकतर त्या सगळा डेटा जो आपला काय म्हणून बिग डेटावाल्या कंपन्या माइन करतायत आणि त्यातनं आपल्यालाच कंट्रोल करतायत. सतत आपल्या आवडीच्या टाईपच्या गोष्टी दाखवत राहणं आणि त्यामुळे ती आपली आवड निर्माण करत राहणं. त्या काय प्रकारच्या आवडी मुलांच्या निर्माण होतात त्याचा एक मानसिक परिणाम होऊ शकतो. एक दुसरं, सातत्याने मुलं निष्क्रिय राहतील. निष्क्रिय म्हणजे स्क्रीन बघणे ही फार ऍक्टिव्ह गोष्ट नाहीये मुलांसाठी. सातत्याने मुलं निष्क्रिय राहतील आणि निष्क्रियतेतून काही प्रमाणात काय म्हणत आपण डिप्रेशन हा जरा स्ट्रॉंग शब्द आहे, पण उदास वाटणं वगैरे होऊ शकतं मुलांना. बोर्डम मुलांचा वाढू शकतो. सतत कंटाळा आल्याच्या तक्रारी मुलं करू शकतात आणि विशेषतः बाहेर न जायला मिळणं, फिजिकली न दमणं, म्हणजे जी मुलं समजा रोज तासभर खेळत होती, 2 तास खेळत होती, ती पण आत्ताच्या या कालावधीत करू शकत नाही. तर म्हणून जास्ती ह्युमन इंटरॅक्शन घरात ठेवणं गरजेचं आहे आणि हे जर घडलं नाही तर मात्र मुलांना प्रॉब्लेम जास्त येणार. पण एक्झॅक्टली काय काय समस्या निर्माण होतात त्या समस्या आहेत असं पण वाटलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडच्या ट्रायबल कल्चर्समध्ये पण, आदिवासी संस्कृतीमध्ये पण ठिकाणी फार कमी बोलतात लोक एकमेकांशी घरामध्ये पण. त्यामुळे तिथली मुलं समजा आणखीन भूमी झाली आहेत, हे आपल्याकडच्या एकदम अत्यंत बोलघेवड्या संस्कृत्यांमधल्या मुलांचं घुमं होणं आणि तिथल्या मुलांचं घुमं होणं हे वेगळं आहे. तर म्हणून ते तिथल्या कल्चरमध्ये पण ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. येस. एक प्रश्न फक्त आता दिसतोय की एकूण झूम ॲपवर ऑनलाईन शिक्षणाबाबतची विश्वासार्हता किती आहे?
आत्माराम जगदाळेंचा प्रश्न आहे. नाही, विश्वासार्हतेमध्ये कसं असतं की आता सरकारी पोर्टल्सवरती जे कंटेंट मिळतंय ते क्युरेटेड कंटेंट आहे, त्यामुळे ते असं फार चुकीचं कंटेंट आहे असं फारसं दिसत नाही. एक काही तिथं त्या ॲनिमेशन मध्ये वगैरे गल्लती होतात, पण ते फार चुकीचं कंटेंट कमी प्रमाणात दिसतं. आता मी ज्या प्रकारच्या गल्लती दाखवल्या त्या तिथे आहेत, अशा अनेक प्रकारच्या. त्यामुळे ऑनलाईन विश्वासार्ह किती आहे तर कोणी ते प्रोव्हाइड केले याच्यावर पण अवलंबून असतं. प्रायव्हेट कंपन्यांच्या बाबतीत असं आहे, प्रायव्हेट कंपन्या ज्या पैसे घेऊन कंटेंट देतात त्यांना त्यांच्या कंटेंटचा दर्जा फारच उत्तम ठेवावाच लागतो, कारण त्याच्याशिवाय त्यांचं मार्केटच बोंबलणार असतं. तर त्यामुळे त्यांच्या कंटेंटचा पण दर्जाचा प्रश्न नाही. जेव्हा अमेच्युअर पद्धतीने कंटेंट तयार केला जातो, शिक्षक अनेक कंटेंट तयार करतायत आणि तो पण कंटेंट क्रिएटिव्ह कॉमन्सच्या खाली दीक्षावरती अवेलेबल आहे. देशभरातल्या शिक्षकांनी केलेलं कंटेंट अवेलेबल आणि त्या कंटेंटमध्ये काय म्हणत आपण की व्हॅल्यूजच्या दृष्टीने फार धोकादायक असं काही नसलं तरी पण आकर्षक कंटेंट या माध्यमासाठी म्हणून तो तसा असेल असं सांगता येत नाही. ऑथेंटिक कंटेंट मात्र बऱ्यापैकी असतो जो सरकारी वेबसाईटवरती आपल्याला मिळतो. म्हणजे फार चुकीचंच काहीतरी आलंय असं कमी वेळांना घडेल, म्हणजे घडणारच नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण मी काही सगळा कंटेंट बघितलेला नाही. इव्हन महाराष्ट्राच्या अंतर्गत जे दीक्षावरचं पोर्टल आहे ते पण मी सगळं काही कंटेंट बघितलेलं नाही, त्यामुळे ते फार चुकीचं आहे असं सगळंच मी म्हणणार नाही. काही काही कंटेंट फार उपयुक्त पण आहे. म्हणजे आता ते स्कॉलरशिपसाठी म्हणून जे महाराष्ट्र सरकारच्या SCERT कडनं दिलं जातं त्यातला कंटेंट, स्कॉलरशिप परीक्षा कोणाला द्यायची असेल तर फार उपयुक्त आहे. तो कंटेंट प्रॅक्टिस करायला मिळतं, त्या टाईपचे प्रॉब्लेम सोडवून दाखवतात. बरंच चांगलं क्युरेटेड कंटेंट आहे असं नाही. तितकाच चांगला क्युरेटेड कंटेंट सर्व बाबतीमध्ये नसतो, त्यामुळे ते कमी अधिक प्रमाणात असू शकतं. ओके सर, NS कागिनकर यांचा प्रश्न आहे की ऑनलाईन शिक्षण हा एक अपरिहार्य पर्याय व पूरक बाब म्हणून स्वीकारलाय. अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत, काहीतरी सुरुवात करू म्हणून स्वीकारलंय, तेव्हा तोट्यापेक्षा फायदे अधिक आहेत असे आपण म्हणू शकतो का? तोट्यापेक्षा फायदे अधिक शिक्षणाच्या बाबतीत लगेच म्हणताच येत नसतं कधीच. म्हणजे शिक्षण हे असं एक सामाजिक क्षेत्र आहे ना की ज्यामध्ये काय जे घडलं त्याचा परिणाम आपल्याला काही वर्षांनी दिसतो. म्हणजे त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनांनी पहिली गोष्ट केली ते म्हणजे शिक्षण बदललं, पण तो परिणाम त्यांना दिसला होता. म्हणजे सहज लाखो लोकांना मारलं गेलं आणि त्याला लोकांनी विरोध केला नाही तर त्यांचं शिक्षण पण जबाबदार होतं काही अंशी. त्यामुळे त्यांनी शिक्षणाला काय म्हणतात त्याला कंटेंट जो आहे तो आता एक इष्टापत्ती म्हणून बघावा. कोणत्या अर्थाने? मगाशी निलेश निमकरांनी जो प्रश्न विचारला होता त्या अर्थाने की शिक्षकांची तयारी करून घ्यायला आता भरपूर वेळ, पण मुलांसाठी हे योग्यच आहे का अयोग्यच आहे हे काही वर्षांनी खरं आपल्याला सांगता येईल. मी एवढं म्हणेन की ऑनलाईन हे जे माध्यम आहे ते मुलांपर्यंत काहीच पोहोचलं नसतं एका अर्थाने औपचारिक शिक्षणामधलं. त्या मानाने ऑनलाईन पद्धतीने काही अंशी पोहोचणं आणि ऑनलाईन शिवाय इतर माध्यमं म्हणजे टीव्ही आणि रेडिओ ही दोन माध्यमं आणि शिवाय ज्यांच्याकडे डिव्हायसेस नाही त्यांच्याकडे कम्युनिटीच्या सपोर्टने पोहोचणं असे वेगवेगळे पर्याय जर अवलंबले तर कदाचित घडू शकतं काही. येस. गोकुळ मुंडेंनी विचारलंय की ऑनलाईन शिक्षणावर नेमलेल्या केंद्रीय समितीतील इस्रोचे माजी सदस्य यांनी ऑनलाईन शिक्षणाला विरोध केला आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला खीळ बसेल, तसंच त्यांच्यात सामाजिक दायित्वाची भावना कमी होईल, याबद्दल आपण विचार करणे आवश्यक आहे का? सॉरी, तू परत वाचतो, मी इतकं सलग ऐकू. एकूण ही जी काही केंद्रीय समिती होती ऑनलाईन शिक्षणावर नेमलेली त्याच्यात कोणी एक माजी इस्रोचे सदस्य होते असं त्यांचं म्हणणं आहे. हो, त्याला विरोध केलाय ऑनलाईन शिक्षणाला का तर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला खीळ बसेल असं त्यांचं म्हणणं होतं. सामाजिक दायित्वाची भावना पण कमी होईल. हे किती गंभीर आहे किंवा त्यांचं हे म्हणणं याच्यावर विचार करण्याची किती गरज आहे? ते ऑनलाईनमुळे क्रिएटिव्हिटी कमी होते असं त्यांनी मांडलं होतं. मध्ये एकदा बातमी आली होती, त्या कार्यक्रमामध्ये कस्तुरीरंगन होते, डॉक्टर कस्तुरीरंगन आणि प्रोफेसर CNR राव पण होते. त्या दोघांचंही म्हणणं हे पडलं होतं किंबहुना छोट्या वयासाठी ऑनलाईन हे योग्यच नाही. म्हणजे उद्या जर ऑनलाईन अंगणवाड्या, ऑनलाईन बालवाड्या, ऑनलाईन क्रेश चालू लागले तर दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. त्यामुळे मोठ्या वयाला एक स्टॉपगॅप अरेंजमेंट म्हणून ओनली ऑनलाईन
खूपच मोठ्या वयाला म्हणजे प्रौढ म्हणून जे शिकत असतील त्यांना सगळं पण ऑनलाईन शिकवलं तर चालू शकतं, कारण त्यांना ते शिकण्याचं एक मोटिवेशन असतं, किमान आर्थिक मोटिवेशन तरी असतं. पण सगळ्यात छोट्या वयाला ह्युमन इंटरॅक्शन इज द बेस्ट इंटरॅक्शन. ह्युमन आणि एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन, म्हणजे फक्त माणसांची नाही, परिसर आहे त्यामधले वनस्पती प्राणी सगळ्यांसोबतची इंटरॅक्शन, माती दगड दोंडे सगळं या सगळ्यांसोबतची इंटरॅक्शन मधनं मुलं शिकतात. मुलं पंचेंद्रियांमधनं शिकतात. आणि म्हणजे हे काय आता जगात कळलंय असं नाहीये ना, हे जगाला आधीपासून माहिती आहे. औपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या कित्येक पिढ्या आधीपासून माहिती आहे की आपण पंचेंद्रियातनं शिकतो. त्यामुळे ऑनलाईन हा खूप मर्यादित अर्थाने पर्याय होऊ शकतो आणि खूप छोट्या वर्गासाठी नाही. म्हणजे ते मला अगदी मान्य आहे की क्रिएटिव्हिटीला खूप अडचणी येतात ऑनलाईनमुळे. म्हणजे मी जी कविता मगाशी 4 ओळीच दाखवल्या ती नंतर मी शेअर करीन वाटल्यास त्याची लिंक, आणि तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर टाकू शकता त्या कवितेची लिंक. तर त्याच्यामध्ये पण असं म्हटलेलं आहे की टीव्हीमुळे पण कसं त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती मर्यादा आल्या, आणि असं होतं ना. म्हणजे पुस्तकं वाचून मोठी झालेली सबंध पिढी आपल्याला सांगेल की आम्ही पुस्तकं वाचताना ते काय असेल याचं इमॅजिनेशन खूप करायचं. म्हणजे चांदोबा वाचणारे आणि किशोर मासिक वाचणारे माझ्यासारखे अनेक लोक शालेय वयामध्ये अनेक वर्ष मी ती मासिकं वाचली आहेत. तर ते आपल्याला सहज सांगतील की आपण ते इमॅजिनेशन खूप करायचो. आता काय झालेलं आहे, आता अमुक सारखं नाही असं लगेच छोटी मुलं म्हणायला. म्हणजे छोटा भीमची समजा मी नुसती गोष्ट लिहून दिली असते आणि मुलांना चित्र काढायला सांगितलं असतं. आता सगळे मुलं एकसारखा छोटा भीम काढतील. त्या अर्थाने पण ते आहे की क्रिएटिव्हिटीवरती मर्यादा आहे, आणि ते सर्व वयांसाठी आहे. म्हणून तर मी बघितलेलं चित्र बाजूला ठेवून मला काहीतरी करायचं आहे. अन्यथा ऑनलाईन इज गोइंग टू बी सूर्योदयाचा देखावा. राईट. हातवर कोणाला विचारायचं असेल तर विचारत शेवटचा प्रश्न म्हणून आपण शेवटचा प्रश्न घेऊ आपण. हात वरती केलेला तर कोणी दिसत नाहीये. भारत एक काम करशील फक्त, आता इथं टेक्स्ट बॉक्स मध्ये जेवढे प्रश्न किंवा काय आलेले आहेत ना ते सगळे कॉपी पेस्ट करून मला ईमेल करून टाकशील. ओके ओके चालेल सर. तुमचा काही एंड रिमार्क आणखी नाही तर मग नाही, माझा एंड रिमार्क एवढंच मी म्हणेल की आपण ऑनलाईनचा, म्हणजे मला असं वाटलं होतं हा सगळा विषय अशा पद्धतीने मांडताना की आपण ऑनलाईनचा अचानक जय जयकार सुरू केला. तो एक याच्यामुळे सुरू झाला जय जयकार की जिथून सुरू झाला त्या सगळ्या लोकांसाठी ऑनलाईन सुकर होतं. पॉलिटिकल क्लाससाठी पण काहीतरी घडतंय हे दाखवणं सहज शक्य झालं ऑनलाईन. आणि मीडियाने काही प्रमाणात हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित केला. अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न असं उपस्थित नाही झाला की किती प्रमाणात ते पोहोचतंय म्हणून ऑनलाईन. आणि पुढचा प्रश्न तर फारसा उपस्थितच नाही झाला की जिथं पोहोचतंय तिथं तरी काय होतं. आणि मग समजा सगळ्यांकडे पोहोचायला लागलं तर काय होणार आहे, असं सगळा विचार करून मी या प्रकारे आज मांडलंय की आपण एका अर्थशास्त्रीय व्यवस्थेत काम करतो, एका अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असतो. सध्याची अर्थव्यवस्था जी आहे ती फारच अग्रेसिव्ह अर्थव्यवस्था आहे. आणि आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल जे असतं तेच मुळात अमूर्त आहे. आधी असायचं नाही की माझी फॅक्टरी हे माझं भांडवल आहे, माझी जमीन हे माझं भांडवल आहे. आताच्या अर्थव्यवस्थेच्या मॉडेलमध्ये मी दिलेला प्रोग्राम हे माझं भांडवल आहे, आणि तो माझ्या खिशातल्या पेनड्राईव्ह मध्ये पण असू शकतो. त्यामुळे ते खूपच अमूर्त आहे. ते सगळ्या काय म्हणत आपण म्हणून तर त्याला नॉलेज इकॉनॉमी असा शब्द वापरायला लागलो. तर त्या सगळ्या अमूर्ततेमध्ये माझ्या ऑनलाईन व्यवहाराचा, माझ्या ऑनलाईन वर्तनाचा गैरवापर कोणीतरी करू शकतं, आणि त्याची या इकॉनॉमीलाच खूप गरज आहे. हे लक्षात ठेवून आपण आपला ऑनलाईनचा व्यवहार तारतम्याने केला पाहिजे, हे मला सुचवायचं होतं सर्वांना. आणि म्हणून मी अशा प्रकारे या पद्धतीने ते सगळं मांडलं. आणि म्हणूनच मी ज्यांना ऍक्सेस नाही तो मुद्दा ऑलमोस्ट पूर्णपणे माझ्या मांडणीतनं बाजूला ठेवला. तो फार गंभीर मुद्दा आहे, परत एकदा मी सांगतो, पण आजच्या माझ्या मांडणीचा तो भाग नव्हता. थँक्यू. इथे सगळे आलेले प्रश्न विचारणारे आणि आयोजक सगळ्यांचे मी आभार मानतो. मला चांगली इंटरॅक्शन झाली असं मी म्हणेन. येस सर, तुमचे खूप खूप आभार. या अतिशय गुंतागुंतीच्या विषयाची तुम्ही एक उकल केली आणि ती महत्वाची होती. तुमचे आभार. दैनिक फाउंडेशनच्या वतीने सर्व सहभागींचे देखील मी आभार मानतो. आणि उद्याचं सत्र हे जगाची आणि भारताची सध्याची सद्यस्थिती जगाची आणि भारताची या विषयावर खासदार कुमार केतकर आपल्याशी संवाद साधणार आहेत.
किंवा उद्या देखील मोठ्या संख्येने या सत्रामध्ये उपस्थिती लावण्याचं आवाहन विनंती मी तुमच्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे युनिक फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि आपण थांबूयात. धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्स एव्हरीबडी.